तसं म्हणाल तर मला महाराजांचं अगदी पहिलं चित्र काढलेलं सण पहिली दुसरीत असताना काढलं असेल. हो बरं. तेव्हापासून चित्र सुरू झाली होती. तर शंकर महाराजांच्या बद्दल थोडंफार ऐकून असेल. तर आता स्वामी समर्थ महाराजांचं आदिमाया रूपातलं चित्र सगळीकडे वेल नोन आहे, हो, खूप ठिकाणी हो. बघितलंय. स्त्री बरोबर. रूपातलं स्वामींचं चित्र. स्त्री रूपातलं बरोबर. तसं शंकर महाराजांचं काढायला मला खूप जणांनी विचारलं. हां. मी स्पष्टपणे त्याला नकार दिला. अनुभूती येणं, दर्शन घडणं हे साधना मार्गातल्या किंवा अध्यात्मातल्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट म्हणजे त्याच्याशी ना तेथे वयाचा संबंध असतो, ना तुमच्या खूप वर्ष केलेल्या साधनेचा संबंध असतो. तिथे तुमचा शुद्ध भाव, शुद्ध शरणागत भाव ज्याच्या ठायी आहे बरोबर. त्या प्रत्येकालाच अनुभूती या येतात. हो. ज्या बाळप्पा महाराजांना स्वामींनी गादीचा उत्तराधिकारी केलं होतं, हां. ते बाळप्पा महाराज सुद्धा कधी महाराजांच्या गादीवर बसले नाही. देवाची या द्वारी देवाची उभेची या उभा द्वारी. क्षणभरी, तर तो उभा क्षणभरी सुद्धा हो. खूप मोठा सांगितला. तो क्षण सुद्धा साधणं खूप सोपी गोष्ट नाही. आत्ताच मी एक मोठा स्टुडिओ माझा स्वतःचा जिथे करतोय, बरं. तिथेच पुण्यामध्येच आमच्या तिकडे कोथरूडला गोखले बिझनेस बे म्हणून आहे, तिथे आता एक मोठं चित्र केलंय. आत्तापर्यंतचं पेंटिंग मधलं झालेलं हायस्ट स्पीडनी झालेलं पेंटिंग. मी स्वतः अनुभूती अशी घेतली की चित्र मी केलंच नाही, मी फक्त सही टाकायचं भाग्य मला मिळालं. करवून घेतलं. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागामध्ये मी धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ता तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे सुंदर असं चित्र पाहिलंत. अशी असंख्य चित्र दत्त संप्रदायातल्या अनेक अवतारांची 8,500हून जास्त चित्र रेखाटणारं एक असं व्यक्तिमत्व, जे ही आध्यात्मिक व्यक्तिमत्व आपल्या कॅनव्हासवर रेखाटत असताना, रंगवत असताना आजही प्रामाणिकपणे हे कबूल करते की मला खरंच अजूनही स्वामी कळण्यासाठी आणि असे अनेक अवतार करण्यासाठी अनेक आयुष्यसुद्धा पुरणार नाही आहेत. खरोखर असा प्रामाणिकपणा एका कलाकाराच्या अंगी असणं हेच त्या कलाकाराचं सगळ्यात मोठं यश असतं. असा हा अवलिया, ज्यांनी त्यांच्या कुंचल्यातून अनेक असे अवतार तर घडवलेच, मात्र आपल्याला सुद्धा हा आध्यात्मिक आनंद त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून दिला. असं हे नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे गेली 29 वर्ष जे आपल्या चित्रांनी आपल्याला आनंद, समाधान देत आहेत आणि एक वेगळी आध्यात्मिक दृष्टी देत आहेत, ते म्हणजे प्रसिद्ध चित्रकार शेखर साने आज आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले आहेत. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. आज म्हणजे माहिती नाही की एक छान असं एक शक्ती असते ना, आणि ती शक्ती वाटते इथे, कारण साक्षात स्वामींचं चित्र इथे आहे आणि आपल्या साथीला ते असल्यानंतर छानच होणार आहे हा भाग. आणि गेली अनेक वर्ष तुम्ही हे स्वतः अनुभवताय, म्हणजे प्रत्येक वेळेला कॅनव्हास समोर घेतल्यानंतर ते किंवा असे अनेक महाअवतार आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे आपलं करिअर छान होतच आहे हा एक विश्वास आहे. पण तरीही शेखर साने हे व्यक्तिमत्व आधी स्वामी भक्त की आधी चित्रकार होते? अर्थातच आधी स्वामी भक्त. वा. कारण कुठल्याही स्पिरिच्युअल चित्रकाराला, स्पिरिच्युअल पेंटिंग किंवा कुठल्याही स्पिरिच्युअल प्रकारच्या कामाला जर तुम्ही स्पिरिच्युअल अंगाने पुढे आलेला नसाल तर ते सगळं पुढे आर्टिफिशियल वाटायला लागतं. जोपर्यंत तुमच्या चित्रातला भाव सुद्धा तो भक्तीने प्रकट होतो. कुठल्याही भावना ज्या आपल्याला जेव्हा प्रकट करायच्या असतात, मग तो गायक असेल, चित्रकार असेल, मूर्तिकार असेल, शिल्पकार असेल, तर त्याच्यात जे एक्सप्रेशन्स येतात ते आधी त्याच्या आतमध्ये यायला लागतात. बरोबर. आणि जेव्हा तो भाव तुम्हाला त्या देवतेविषयी किंवा कुठल्याही त्या कॅरेक्टरविषयी जेव्हा तुमच्यामध्ये प्रकट होतो तेव्हा तो तुमच्या कलाकृतीमध्ये येतो. बरोबर. त्यामुळे नक्की सांगतो की आधी भक्त असण्याचा मला तो फायदा नक्की झाला की त्याच्यामुळे माझ्या चित्रातल्या महाराजांसाठी मला त्यांचे एक्सप्रेशन्स मिळवताना मला त्रास झाला नाही. पण हे हुबेहूब त्यांचा चेहरा रेखाटणं, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादं व्यक्तिचित्र आपण रंगवत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो चेहरा, चेहऱ्यावरचे हावभाव आणि ते चेहऱ्यावरचे हावभाव टिपणं. कारण सुरुवातीला जेव्हा पेन्सिल हातात घेतली किंवा ब्रश हातात घेतले तेव्हा हुबेहूब ते चित्र रेखाटणं हे खूप मोठी जबाबदारी सुद्धा असेल. साधारण वयाच्या कोणत्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा स्वामींचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलात? तसं म्हणाल तर मला महाराजांचं अगदी पहिलं चित्र काढलेलं
साधारण पहिली दुसरीत असताना काढला असेल. हो बरं. तेव्हापासून चित्र सुरू झाली होती. हां. व्यावसायिक चित्रकला ही खूप उशिरा सुरू झाली, पण अगदी पहिली दुसरीपासून. कारण घरामध्ये त्या पद्धतीचा वारसा होता. हां. आजोबा दत्त संप्रदायातले अधिकारी सत्पुरुष होते, बरं. गायत्रीचे उपासक होते. हं. त्याच्यामुळे आमच्या घरात ते वातावरण होतं. आणि पुढे माझ्या घरात सुद्धा माझे वडील पण खूप अगदी देवाचं खूप करणारे असल्यामुळे रेणुका मातेची त्यांची खूप उपासना होती. आणि दत्त संप्रदायाविषयी विलक्षण आमच्या घरामध्ये तो सगळ्यांना एक असा पायंडा होता की घरात आम्हाला सकाळी झोपेतनं उठलं की ब्रश केलं की पहिलं महाराजांच्या पायाला अत्तर लावल्याशिवाय हां. सकाळी चहा पण मिळायचा नाही. बरं. तर तिथून कदाचित ते संस्कार पुढे कंटिन्यू झाले, बरोबर. म्हणून तिथपर्यंत आलो. आणि चेहरा म्हणाल तर जसं आता आपण म्हणतो की ज्ञानेश्वरांचं पेंटिंग करायचं आहे, हं. तर ज्ञानेश्वर माऊलींचा 700 वर्षापूर्वीचा अवतार आहे, तेव्हा कॅमेऱ्याचा शोध लागलेला नव्हता. हो. पण स्वामी समर्थांचा जेव्हा अवतार प्रकट झाला, हं, हं. अगदी त्याच वेळेला कोडॅकच्या कॅमेऱ्याचं हो. पहिल्यांदा पृथ्वीवर हो, हो. पहिल्यांदा जगात पहिल्यांदा कॅमेरा आला कोडॅकचा. बरोबर. तर त्याच्यातनं काढल्या गेलेल्या पहिल्या अवतारी सत्पुरुषाचा फोटो म्हणजे स्वामी महाराजांचा. हो हो हो. आणि असं म्हणूयात आपण की कोडॅक कंपनीला सुद्धा महाराजांच्या फोटो काढण्याचे ब्लेसिंग्स मिळाले आणि कोडॅक कंपनी खूप मोठी झाली. खरंय खरंय खरंय. पण अशा जेव्हा सत्पुरुषी व्यक्तींचं चित्र आपण काढत असतो तेव्हा एक खूप मोठी जबाबदारी या अर्थाने असते किंवा कलाकाराला ती जबाबदारी या अर्थाने असते, कारण समाजामध्ये अनेक भक्त असतात, त्यांच्या भावना कुठेही दुखावल्या जाऊ नयेत. आणि मग जे चित्र आहे, कारण शेवटी आपण एक चित्र म्हणून जरी चित्रकार काढत असाल तरी सुद्धा ती भक्ती त्या भक्तांच्या मनामध्ये असते. ते चित्र कोणीतरी घरी घेऊन जातं, त्याची पूजा करतं. बरोबर. आणि म्हणजे हेच पेंटिंग जे तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये रंगवत असाल आज उद्या कोणाच्या तरी देवालयात सुद्धा म्हणजे देव्हाऱ्यात सुद्धा असू शकतं. तर ह्या ज्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी काही विशेष काळजी चित्रकाराच्या हातनं घेतली जाते. 100%. कारण कसं असतं की कुठल्याही अशा कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होणं, हा. चुकीची चित्र काढली जाणं, बरोबर. ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्हाला त्याचा कुठेतरी दोष पण लागतो आणि जबाबदारी तुम्ही झटकू शकत नाही. बरोबर. म्हणजे मला कित्येक वेळा पैशाच्या प्रलोभनाने मला अनेक लोकांनी अनेक वेळा अशा पद्धतीची चित्र काढण्यासाठी मला ते दाखवला, हां. पण मी कधी त्यांच्या जाळ्यात सापडलो नाही. कारण मला बरं. एक गोष्ट जिथपर्यंत माझ्या आतनं त्याचा हे येत नाही हं, हं. तोपर्यंत मी असे चित्र काढायची कधी हिंमत केली नाही. बरं. आणि मला जिथे ते खरं वाटलं की ही गोष्ट चुकीची वाटते हां. तर मी ती कधीच केली नाही. बरोबर. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर शंकर महाराजांच्या बद्दल थोडंफार हां. ऐकून असेल तर आता स्वामी समर्थ महाराजांचं आदिमाया रूपातलं चित्र सगळीकडे वेल-नोन आहे, हो, खूप ठिकाणी हो. बघितलंय. स्त्री बरोबर. रूपातलं स्वामींचं चित्र. स्त्री रूपातलं. बरोबर. तसं शंकर महाराजांचं काढायला मला खूप जणांनी विचारलं. हां. मी स्पष्टपणे त्याला नकार दिला, हं, हं. कारण ही चुकीचे पायंडे आपण पाडतो. हो. आता समजा शंकर महाराजांचा चेहरा हं, हं. दाढीवालं ते रूप आहे, हो. तर कुठल्याही स्त्रीला हो. दाढी असल्याच्यात साडी घालून बसणं चांगलं दिसेल का? बरोबर. स्त्री रूपात जरी केलं तर ते चुकीचं वाटणार. खरंय. आणि म्हणून अशाला तिथे फक्त पैशाच्या मोहासाठी किंवा आपल्याला एखाद्या माणसाला फक्त खुश करण्यासाठी हं. चुकीचं चित्राचा पायंडा पाडायचा नाही. हे मी बरोबर. तिथे स्ट्रिक्टली पाळलं आणि ते केलं नाही. खरंय. अनुषंगाने एक गोष्ट त्याला सांगतो मुद्दाम, मी असंच एकदा स्वामींचं विराट रूप केलं होतं 2000 साली. आणि 2000 साली केलेलं विराट रूप माझं अक्कलकोटला हे झालं. हे अक्कलकोटला जेव्हा केलं तेव्हा त्या चित्रामध्ये महाराजांना दशावतार 10 हात महाराजांना दाखवले होते. बरं. सगळे दशावतार स्वामींच्या 10 हातांमध्ये मी त्याच्यात चितारले होते. हं. नवग्रह सगळे पायांवरच्या संपूर्ण पायांवरती नवग्रह होते. हां. आणि ब्रह्मा विष्णू महेश, नाभीमध्ये ब्रह्मदेव होते, इथे विष्णू होते, कंठामध्ये शिव होते. आणि बाजूने सगळ्या संपूर्ण देवता त्याच्यात दाखवल्या होत्या. मस्तकाच्या सगळ्यात वरच्या बाजूला गायत्री माता दाखवली होती. बरं. आणि असं महाराजांचं विराट रूप खूप विचार करून एक खूप सुंदर चित्र तयार झालं. तर त्याच्यानंतर एक 5-7 वर्षांनी माझ्याकडे एक लोक आली होती. ते म्हणले आमचे महाराज म्हणले इथेच असतात. ते म्हणले कल्की अवतार आहेत आणि तुमची म्हणे स्वामींचं चित्र काढलं तसं आमच्या महाराजांचं हे विराट रूपातलं असं चित्र काढून द्या. तर मी स्पष्टपणे त्यांना आधी टाळायचा प्रयत्न केला, पण ते माझ्या अगदी त्याची जी काय कॉस्ट होती ते 8x6चं मोठं पेंटिंग होतं जे अक्कलकोटला मी दिलं. तर ते म्हणले तुमचे स्वामी समर्थ महाराज आहेत तसेच आमचे महाराज आहेत. हो म्हटलं असं तुम्ही म्हणताय, म्हटलं माझं काही तुमच्या श्रद्धेबद्दल माझं काही म्हणणं नाही म्हटलं, पण हे स्वामी समर्थ महाराज तुमचे महाराज आणि हे एक आहेत असं हे वाटण्यासाठी मला माझ्या महाराजांकडनं तसा एक मेसेज येऊ देत की तो आणि मी एक आहोत, तर तुमचं चित्र मी फ्री करून देईन. मग त्या माणसाने मला खूप छळायचा प्रयत्न केला. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी डबल अमाऊंटचा चेक आणून दिला. पण आता तुम्ही प्लीज करा. मी त्यांना म्हटलं डबल नाही, म्हटलं तुम्ही याच्या 10 पट दिले ना तरी माझं उत्तर सेम असेल. तुमच्या महाराजांबद्दल तुमची श्रद्धा आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. स्वामी समर्थ महाराज हे
अवतारी सत्पुरुषांमध्ये, दत्तावतारांमध्ये पूर्णावतार मानले जातात. खरं. आणि तुमचा जर दावा असेल तुमचे गुरु सद्गुरू पण पूर्णावतार आहेत किंवा कल्की अवतार आहेत किंवा स्वामी समर्थ तेच आहेत, तर त्याची फक्त एक पावती मला स्वामी महाराजांकडनं मिळू देत की तो आणि मी एक आहे, चित्र माझ्याकडनं मी करून देत. असं करून मी तिथून काढता पाय घेतला. पण असं करावं लागतं. बरोबर आहे. खरं, कधी कधी अशी कठोर पावलं सुद्धा उचलावी लागतात. आता तुम्ही म्हणालात तसं की असा स्वामींकडनं आलेला संदेश, म्हणजे आता आपण ऐकतो की अशी बऱ्याच वेळेला स्वामींचा काही संदेश येतो किंवा अनेक असे अवतार म्हणू किंवा सत्पुरुष म्हणू आपण, किंवा ज्यांना आपण मानतो, ज्यांची आपण भक्ती करतो, अशा व्यक्ती अनेकांना दर्शन देतात किंवा स्वप्नामध्ये येतात, साक्षात्कार घडतो. इतकी वर्ष, गेली 29 वर्ष अशा पद्धतीने गुरुसेवा करताना तुम्हाला असा काही मोठा प्रसाद स्वामींचा मिळालेला आहे का, किंवा असं काही दर्शन घडलेलं आहे का? अनुभूती येणं, दर्शन घडणं हे साधना मार्गातल्या किंवा अध्यात्मातल्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट, म्हणजे त्याच्याशी ना तेथे वयाचा संबंध असतो, ना तुमच्या खूप वर्ष केलेल्या साधनेचा संबंध असतो. तिथे तुमचा शुद्ध भाव, शुद्ध शरणागत भाव ज्याच्या ठाई आहे, त्या प्रत्येकालाच अनुभूती येतात. अनुभूती येतात त्या सुद्धा तुम्हाला कशासाठी असतात की तुम्हाला ती देवता, त्यांचं फक्त अस्तित्व तुम्हाला दाखवत असते तुमच्याबरोबरचं. तुमच्याबरोबर ते आहेत. अस्तित्व, ते अस्तित्वाची प्रचिती येणं याला आपण अनुभूती म्हणू शकतो. दृष्टांत होतात साक्षात तुम्हाला स्वतःचे, कधी कधी तुम्हाला स्वतःचं रिअलायझेशन होण्यासाठी कधी कधी एखादी देवता तुम्हाला दर्शन देते, तुमच्याकडनं काहीतरी करून घेण्यासाठी त्यांना काही करायचं असतं. पण मुळात भाग असा आहे की ते पूर्णावतारी सत्पुरुष आहेत, ते अवतारी आहेत. मग कित्येक जण आपण म्हणतो की मला स्वामींचं दर्शन झालं, मला दृष्टांत झाला, मला स्वामींनी दर्शन दिलं. दर्शन दिलं तर तुमच्यात काय फरक पडला? मी जसा दावा करत आहे की मला स्वामींचं दर्शन झालं, तर माझ्यात असा अंतर्बाह्य काय बदल झाला? कारण हे साधं काम नाही ना. जे साक्षात पूर्णावतार म्हणून जे प्रकटले, त्यांचं तुम्हाला दर्शन झाल्यानंतर तुमच्यात जर काहीतरी अंतर्बाह्य आमूलाग्र बदल झाला असेल, तर तुम्ही दावा छातीटोकपणे सांगू शकता की यांचं दर्शन मला झालंय. पण मी नक्की सांगू शकतो की आपल्याला आपल्या कर्मबंध, आपले प्रारब्धामध्ये आणि आपल्या कर्माचे दोष आणि कर्म प्रारब्धाने आपल्याला ज्या ज्या घटना, ज्या ज्या गोष्टी, जी जी दर्शनं होतात, त्याच्यात सतत कुठलं तरी न्यूनत्व शिल्लक राहतं. कारण आपण तेवढ्या प्युरिटीला जाण्या इतकी आपल्यामध्ये, कुठल्याही मनुष्यामध्ये, कारण आपल्यात हे कर्मदोष इतके असतात आणि एवढी शुद्धता नक्कीच आपल्या देहात येऊ शकत नाही. मग संत जे असतात ते तेवढ्या लेवलला ते गेले म्हणून ते त्या लेवलच्या अधिकाराला पोचतात. पण कुठल्याही सामान्य माणसांनी, आपल्यासारख्या सगळ्यांनी कुणी उठावं आणि स्वामी महाराज माझ्याशी बोलतात किंवा असा हा दावा करावा, हा इतका हिंमत माझ्यात तरी तेवढी नक्की नाही. कारण मला नक्की माहिती आहे की मी नेहमी माझ्या मित्रपरिवारात, स्वामीच्या सगळ्या भक्तपरिवारात जेव्हा जेव्हा कधी बोलायची संधी मिळते, मी नेहमी सांगत असतो की ज्या बाळप्पा महाराजांना स्वामींनी गादीचा उत्तराधिकारी केलं होतं, ते बाळप्पा महाराज सुद्धा कधी महाराजांच्या गादीवर बसले नाहीत. ते अधिकारी नव्हते का? पण त्यांना हे माहीत होतं की मी स्वामींच्या गादीचा उत्तराधिकारी होऊ शकत नाही, ती बरोबरी मी नाही करू शकत. स्वामींनी त्यांना त्यांचे जे काय दिलं होतं, त्यांनी त्यांची सेवा, ती गादी पुढे हे केली, म्हणजे त्या गादीच्या बाजूला उभं राहून त्यांनी त्यांचा स्वामीने उत्तराधिकारी केलं म्हणून ती हे केली. मग पुढे गंगाधर महाराज आले, पुढे त्याच गादीवरती पुढे नंतर अक्कलकोटचे गजानन महाराज आले. पण यांनी सगळ्यांना, त्यांनी महाराजांना ओळखलेलं होतं की हे पूर्णावतारी अवतारी सत्पुरुष आहेत आणि महाराज एवढे सोपे नक्की नाही. की जसं आपण म्हणू की महाराज माझ्याशी बोलतात किंवा इतके महाराज, अगदी 100% तुम्हाला सांगतो की महाराज सोपे नाहीत. 7 जन्म जरी महाराजांची सेवा झाली ना सलग, तरी महाराज तुम्हाला पूर्ण करू शकत नाही. तेव्हा जेव्हा महाराज माझ्याशी बोलतात वगैरे, अशी हे धैर्य लागतं असं बोलायला मी त्याच्या वाटेला मी जात नाही. मला एवढं माहिती आहे की आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती मिळते ना, हे सुद्धा खूप आहे. खरं खूप आहे. तुमच्या चित्रांमध्ये नेहमीच असं जाणवतं की स्वामींची चित्र असोत किंवा इतरही अनेक, म्हणजे आत्ता आपण ज्या सत्पुरुषांबद्दल बोलतोय, त्या चित्रांमध्ये त्यांना खूप छान पद्धतीने आपण काय म्हणूया, म्हणजे नटवलेलं असतं. आत्ताही स्वामींचं चित्र बघताना एक दिव्य शक्ती तर जाणवते, त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी शक्ती आहे. पण ते बघताना सुद्धा डोळ्यांना छान वाटणारं, छान अलंकार परिधान केलेलं, अशी चित्र बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. हो, तर ह्याच्यातला असा की माझा एक थोडासा भाव पहिल्यापासून असा की आपण जेव्हा कुठली देवता इमॅजिन करतो, दैत्य आणि दानव असे जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आणायला गेलो, तर देवता म्हणलं की आपल्या समोर पटकन
एखाद्या रत्नजडित मुकुट, रत्नजडित, हो दागिन्यांनी नटलेलं संपूर्ण शरीर, बरोबर. विष्णू असतील तर त्यांच्या घरात संपूर्ण नखशिकांत दागिने, बरोबर. आणि ते वस्त्र असतील तर ती सुद्धा दिव्य वस्त्र असतात, हो म्हणजे अगदी सिल्कची वाटणारी हो किंवा अगदी त्याला मोतिया कलर असणारी, बरोबर. त्या वस्त्रांमध्ये सुद्धा दिव्यत्व असतं. हो. आणि मग तो भाव असा ठेवतो आपण की आपण देवतेसाठी कुठली गोष्ट घेताना सुद्धा सगळ्या फुलं घेताना सुद्धा सगळ्यात सुंदर कशी आपल्याला हे करता येईल. हो. सुगंध असलेली फुलं आपण जास्तीत फुलं हो. घेतो, सुगंध नसलेली फुलं सुद्धा आपण पूजेमध्ये वापरत नाही. हा. म्हणजे त्याच्यात सुद्धा आपण छोटे छोटे विचार करत असतो. मग वस्त्रांच्या बाबतीत तसेच करतो. तर मला असं वाटतं की आपल्या सद्गुरूसाठी किंवा जे सगळ्या जगाचं, हे ब्रह्मांडाचं सगळं जे संसार चालवतात, या दिव्य देहधारी अवतारी सत्पुरुषाला नटवताना आपण आपली सगळी जे काय आपल्याला जिथपर्यंत आपल्याला करणं शक्य आहे ते सगळं त्याच्यात नटवावं. हे सगळी शक्ती पणाला लावावी त्याच्यासाठी. कित्येक लोक मला कधी कधी पूर्वी विचारायचे की स्वामींच्या अंगावर वस्त्र नव्हती, तुम्ही एवढे वस्त्र घालता. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की वस्त्र नव्हते असं नाही. जी महाराजांची 6-7 ओरिजिनल फोटोग्राफचे महाराजांचे पब्लिश झाले, थोड्या कंपनीने काढलेले, तर त्याच्यात महाराजांच्या अंगावर वस्त्र नसल्यामुळे आपला एक सगळ्या लोकांचा असा एक समज झालेला आहे की स्वामींच्या अंगावर वस्त्र कधीच नसायची, कायम दिगंबरच असायची. तर असं नाहीये. महाराज राजवाड्यात असायचे तेव्हा नखशिकांत नटलेले असायचे, अंगारखा घालायचे, ती कुंची टोपी घालायचे, पायात मोजड्या घालायचे. म्हणजे हे सगळं जर बघितलं तर महाराज नखशिकांत नटायचे. महाराजांच्या सगळ्या हातात अंगठ्या घातलेल्या असायच्या. फक्त काय असे त्या परमनंट नसायच्या, कारण त्यांना कुठल्याच गोष्टीचं त्यांना तुम्ही घातलं काय नाही घातलं काय ते तुमच्याच, ते घातलंय ते तुमच्यासाठी घातलंय. तुमचा शुद्ध भाव त्यांच्याविषयी काय ते की स्वामीने असं घालावं, मी दिलेलं वस्त्र ते घालायचे. मानवी शरीराला जो मोह असतो तो मोह या शक्तींपाशी नसतो. पण त्याच्यात सुद्धा स्वामींच्या चरित्रामधली अशी खूप सुंदर गोष्ट की एकाने महाराजांच्या अक्कलकोटलातलीच गोष्ट आहे ती, की ते गुरुचरित्राचं पारायण करतात आणि पारायण केल्यानंतर त्यांच्या असं मनात येतं की आज स्वामी आपल्या इथे अक्कलकोटातच आहेत, इथे आलं तर किती छान होईल. असं म्हणता क्षणी महाराज दरवाजामध्ये दत्त म्हणून उभे राहतात. मग महाराज आलेले बघून त्यांना ते पाठ देतात, बसायला आसन देतात, आणि त्यांच्याकडे एक उंची कद असतो. तर ती उंची कद घेऊन ते महाराजांना नेसवतात. आणि नेसवल्यानंतर त्या माणसाच्या मनात येतं की मी एवढा उंची कद नेसवला खरा, हे तर दिगंबर बुवा आहेत, हे कधी पण फेडून टाकतील, मग आपला उंची कद वाया जाईल. असं मनात येता क्षणी महाराज नेसलेला तो उंची कद असतो तो काढतात, फेडतात आणि तिथेच फेकून देतात. आणि ते म्हणतात आम्हाला नको तुझं कद. मग तो खूप दयावया करतो. पण तेव्हा महाराज फक्त एकच त्याच्यातनं महाराज काय सांगतात, तुझ्या मनात आलं ना, आता आम्हाला नको. ह्याच्यात तर आपण काय बोध घ्यायचा की तुम्ही जे काय समजा मी वस्त्र घातले, दागिने घातले, तुमचा त्याच्याविषयी भाव चांगला आहे ना, बिंदास महाराजांना सगळे वस्त्र अलंकार जे तुम्हाला पाहिजे ते सगळं घाला. पण ते घालताना तुमचा भाव असा पाहिजे की माझा सद्गुरू त्याच्यात नटून छान दिसले पाहिजेत. खरंय. तो जो शब्द आहे माझा सद्गुरू, तो माझा असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे भीती, आदरयुक्त भीती असणं देवाविषयी हे तर झालंच, पण ते माझे असणं, माझे कोणीतरी आहेत हा भाव नाही. म्हणजे गुरुचरित्रातल्या अध्यायात सांगितलंय की पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परी असा. कसं तर गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. तर तसा तो भक्त असायला हवा. रादर तो भक्त आधी, म्हणजे मला कधी कधी भक्त म्हणायची सुद्धा भीती वाटते, कारण भक्त ही सुद्धा खूप मोठी पदवी आहे. पदवी आहे. भक्त म्हणजे तुम्ही इतकी सजगता आणि काय म्हणतात त्याला की 24 तास अनुसंधान, की मी त्यांच्यापासून विभक्तच नाहीये, अशा स्थितीला पोचतो तेव्हा मी भक्त म्हणू शकतो. मी नाही म्हणू शकत की आपण विभक्त आहोत, की आपण 100% त्या स्थितीत कंटिन्युअसली मी त्यांच्यापासून अशा लेवलला गेलेलो नाही की 24 तास त्यांना मी कनेक्ट आहे असं नाही सांगू शकत. कारण आपण ज्या मनुष्य देहात आलोय तर इतक्या प्रकारच्या वासना, इतक्या प्रकारचे विचार, इतक्या प्रकारच्या आजूबाजूनी बजबजलेल्या सगळ्या बजबजपुरीमधनं तुम्हाला काही क्षण, म्हणजे ते हरिपाठातलं पहिलं वाक्य ना, उभा क्षणभरी देवाची आद्वारी उभा क्षणभरी, तर तो उभा क्षणभरी सुद्धा खूप मोठा सांगितला. तो क्षण सुद्धा साधणं खूप सोपी गोष्ट नाहीये, कारण उपासना मार्ग किंवा साधना मार्गामध्ये शुद्ध शरणगत भावाच्या प्राप्तीसाठी हे सगळे प्रपंच सांगितलेत. माळ, जप करा, पोथी वाचा, किंवा जे जे हे सगळे संस्कार तुमच्यात जेव्हा होतात त्यांनी तुमचं अनुसंधान साधलं जातं. बरोबर. त्याच्यासाठीचा हा सगळा, त्याच्यासाठीचे हे खेळ आहेत सगळे. पण एखाद्याला जर ती शुद्ध शरणागत भाव जर प्राप्त झाला तर तो अनुसंधानातच राहतो. बरोबर. पण मग तो जो राहतो तो संत असतो. संत असतो. आपण नक्की त्याचा, मी तो अधिकार आपला नक्की नाही. हा, आपण प्रयत्न करावा, प्रयत्न करू नये असं नाही, पण प्रयत्न करायलाच पाहिजे.
आपण महाराजांविषयी इतकं बोलतोय, त्यांची चित्र काढताना तुम्हाला येणारे अनुभव, तर हे तर ओघाने येणारच आहेत. मात्र एक खरं सांगू का, की चित्रकार शेखर साने हे नाव ऐकल्यानंतर ना सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं, तर स्वामींचं चित्र. मग ती स्वामींची अनेक चित्र असत, म्हणजे हे नावच स्वामी महाराजांशी जोडलं गेलेलं आहे, असं झालेलं आहे. पण तरीही आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असे अनेक वेगवेगळे पैलू असतील की महाराज सोडून अनेक वेगवेगळी चित्र सुद्धा तुम्ही केलेली असतील, तर त्याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. स्वामी महाराज हे पहिलं प्रेम आहे, हं. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी बाकी काही नाही. मी खूप सत्पुरुषांची जशी चित्र केली तशी मी अनेक व्यक्तिमत्वांची पण केली. हं. छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे. स्वामींच्या जोडीला कधी छत्रपतींचं पेंटिंगचं काम आलं हं. तर मी एक वेळ बाकीच्या पेंटिंगला नाही म्हणतो, हं. पण छत्रपती शिवाजी महाराज आलं तर आवर्जून ते काम घेतो. बरं. अनेक छत्रपतींची वेगळी पेंटिंग केली आहेत वा. की जी फारशी कुठे करायची, तुम्हाला मी या निमित्ताने ती दाखवीन सुद्धा. हो. मी महाराजांची छत्रपतींचं राज्याभिषेक झाल्यानंतरची हो. हत्तीवरनं झालेली मिरवणूक, बरं. त्याचं मी 8 फूट मोठं पेंटिंग केलं होतं. आहा. ते एक माझं पूर्ण वेगळं चित्र आहे की माझी हं. काही छत्रपतींची अशी चित्र आहेत की जी फार प्रचलित माहिती हं. नाही आहेत कोणाला, हं. पण मी केलेली आहेत. वा. आणि व्यक्तिमत्वांची पण अशी खूप आहेत. रतन टाटा माझं एक आवडतं व्यक्तिमत्व, त्यांचं एक माझ्याकडनं एक अप्रतिम चित्र तयार झालं, जीव ओतून केलं होतं. आहा. आणि माझं फक्त वाईट एवढंच झालं की सरांच्यापर्यंत ते पेंटिंग माझं पोचू शकलं नाही. हं. आणि माझं अर्थात ही स्वामींची इच्छा समजतो की इतक्या माझ्या नशिबाने किंवा माझ्या भाग्याने हं. इतके 2 मोठे सोर्स माझ्यापर्यंत पोचले होते हं. की त्यांच्याबरोबर जो मुलगा असायचा हं. तो माझ्या मित्राचा मुलगा होता. बरं. तो सरांचं सगळं बघायचा. हं. कुरळ्या केसाचा एक मुलगा होता, शंतनू. शंतनू. तर तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. तर बरं. मग त्याच्याशी पण मी बोललो होतो, पण तेव्हा सर आजारी होते. तो मला म्हणलं होतं की सरांना बरं वाटलं की मी तुला आपण नक्की चित्र सरांपर्यंत मी पोचवील. हं. त्याच्यानंतरच्या अगदी थोड्या काळामध्ये माझ्या दुसऱ्या एका मित्र थ्रू मला माझ्या मित्राची ओळख झाली. बरं. त्या मित्रामुळे त्याचे वडील स्वतः रतन टाटा सरांना जवळपास 25 वर्ष औषध देत होते. बरं. मग नंतर हाच मित्राचा जो माझ्या मित्राचा मित्र आहे हं. तो त्यांना औषध मागची 4-5 वर्ष देत होता. बरं. त्याची ओळख झाल्यानंतर तो स्वामी भक्त पण निघाला. त्यांचं मूळ घराणं अक्कलकोटचं निघालं, त्याच्यामुळे बरं. मग आमची मैत्री जमली. बरं. बरं, तोही मला शेखरदादा म्हणून तो मला हं. चित्राचा फॅन म्हणून तो 15 वर्ष मला फॉलो हो. करत होता. आणि मग त्यांनी मला ॲश्युरन्स दिला की सरांना आत्ता औषध मीच देतोय, पण सरांना जरा तब्येत त्यांची फरक पडू देत, मी स्वतः तुला सरांच्याकडे घेऊन जाईल. हं. आणि चित्र सरांपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी अगदी सोपं झालं होतं. हं. पण स्वामी इच्छा की रतन टाटा सरच त्याच्यात त्या 15 दिवसातच गेले. आणि मग नंतर मी असं ठरवलं की आता हे चित्र कुणालाच द्यायचं नाही. हं. माझ्या नवीन आता जो स्टुडिओ होतो त्या स्टुडिओत चित्र लावायचं. आहा. आहा. अशी मग अशी- खूप मग जसे रतन टाटांची केली आहेत किंवा तशी सत्पुरुषांची पण केली आहेत. हं. अनेक पोर्ट्रेट्स पण केली आहेत. हं. वेगळ्या प्रकारे निसर्ग चित्र खूप केली आहेत. हं. कॉलेज पासआउटपासून नंतरच्या काळामध्ये मी कॉलेज टाईममध्ये पण आणि पासआउट नंतर पण हं. मी आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह करत होतो, त्यामुळे मला निसर्गाचा वेड होतं भयंकर. बरं. त्यामुळे दर महिन्यातनं 2 ट्रेक करायचो. हं. आणि ट्रेकिंगला गेलं की वॉटर कलरची पॅलेट आणि पॅड असायचं वॉटर कलरचं, हां. त्यामुळे लँडस्केप भरपूर करायचो. बरं. आणि मग तो छंद जोपासत पुढे हे केला होता. त्याचा अभ्यासाचा मला आताच्या कामात मला खूप फायदा होतो. बरोबर. त्यामुळे व्यक्तिचित्रणासाठी पण खूप हं. मेहनत कॉलेज काळामध्ये घेतली. कॉलेज काळामध्ये असताना सुद्धा मी त्याला माझं जवळपास दिवसाला 60-62 किलोमीटर सायकलिंग रोजचं होतं. बरं. खूप टोकाटोकाच्या सगळ्या मी सकाळी राहायला निगडीला होतो, कॉलेज हां. पाषाण सूस रोडला होतं. हां. हे सगळं पुण्यातलं सांगतो मी की निगडीवरनं कॉलेजला डायरेक्ट पाषाण सूस रोडला जायचं. सर्व्हिसला स्वारगेटच्या जवळ महर्षीनगरमध्ये होतो. बरं. व्यायामाला भांडारकर रोडच्या PIC जिमखान्याच्या जिमला जायचो. बरं. आणि ते सगळं झालं की परत संध्याकाळी उशिरा शिवाजीनगर स्टँडवरती पुण्याला स्केचिंगला जायचो. बरं. आणि हे सगळं करून रात्री 10 वाजता घरी पोचायचो. हं. पण तेव्हा जी मेहनत घेतली किंवा हं. तेव्हा जे व्यक्तिचित्रांसाठी पर्टिक्युलरली कुठल्याही चित्रकलेचा गाभा हा हो. स्केचिंग असतो. हो. रियाज जर नसेल तुम्हाला हं. तर तुम्ही 100% त्याच्यात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे जितकं तुमचा हात साफ व्हायचा आहे तेवढं तुम्हाला काम भरपूर स्केचिंग भरपूर केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर, स्वामींचं चित्र काढतो हा ठीक आहे, ही हो. आयडेंटिटी झाली. हो. पण स्वामीच असं नाही, मग वेगळ्या प्रकारची कॅरेक्टर, वेगळ्या हो. प्रकारचे सत्पुरुष, वेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व, हो. अवतारी सत्पुरुष, सगळ्या प्रकारची कॅरेक्टर तुमच्या हातातून गेली पाहिजे. गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तिचित्रणाचा अभ्यास पक्का होतो. बरं. बरं. आता तुम्ही म्हणाला तर रियाज, म्हणजे
संगीतामध्ये रियाज असतो किंवा कलाकारांना तो रियाज असतो, रंगमंचावरच्या कलाकारांना रियाज असतो, चित्रकलेला कशा पद्धतीचा रियाज असतो? आणि मला वाटतं की रियाजपेक्षाही साधना असावी लागते, जे तुम्ही मगाशी म्हणालात. रात्र हीच साधना आहे. तुम्हाला रियाज ह्याचा अर्थ असा हो. की आता समजा माझ्याकडनं गेली 29 वर्ष चित्र होत आहेत, म्हणजे हो. सतत ते काम चालू आहे. हो. त्यामुळे दिवस रात्र विचारामध्ये, माझ्या चित्रामध्ये, माझ्या बिहाइंड स्क्रीन प्रत्येक ठिकाणी, माझ्या बोलताना, माझे येणारे माझ्याकडे चित्राच्या निमित्ताने येणारी लोक, या सगळ्यांमध्ये सतत विषय स्वामी 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 हा विषय सतत असतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या विचार स्पंदनांमुळे तो रियाज मनामध्ये चालू असतो तुमचा. सतत ते कॅरेक्टर तुम्हाला डोळ्यासमोर दिवस रात्र दिसत असतात. त्याचा फायदा नक्की होतो. पण ऍक्च्युअली हाताने रियाज होणं, म्हणजे हाताने काढलं जाणं किंवा काढायचा सराव असणं, म्हणजे जसं सायकलिंग करणारा माणूस आहे. एखाद्या माणसाला पूर्वी सायकलिंग करायचे, मोठा गॅप पडला, 20-25 वर्षांनी सायकल जर चालवायला घेतली तर त्याला पहिले 2-4-5 किलोमीटर चालवेपर्यंत त्याला जरा अवघड जातं. पण त्यांनी 25 वर्षापूर्वी चालवली असते, पण हातात घेतली की त्याला जमायला लागते. तसं स्केचिंगचं करत सुद्धा असं आहे की तुम्ही जर स्केचिंग तुमचं बंद झालं, रोजचा सराव असेल ना, तर तुमचा हात फ्री मुवमेंट मध्ये चालतो. पण तेच जर तुमचा मध्ये ब्रेक गेला 2-3 महिन्याचा, तर हात जड होतो. जड होतो याचा अर्थ असा की तुम्हाला त्या हाताला जो सराव तुमचा जो रोजचा आहे तो कमी झाल्यामुळे हात वळण्याची जी गती आहे ती कमी होते. चित्रकार लोक हाताखाली कधी, मी सुद्धा माझ्यात बरेच तुम्ही बघितलं असेल की मी चित्र घेताना सपोर्टला काठी वापरतो. तर काठी तुम्हाला जेव्हा हात हलका होतो ना, ती काठी पण नंतर लागत नाही. आता मी एवढी मोठी मोठी कधी कधी पेंटिंग करतो ना, तर सतत जर 16 तास काम केलं असेल ना, तर नंतर ती काठी पण बाजूला पडते, कारण गरजच लागत नाही, कारण हात इतका स्टेबल होतो तुमचा. म्हणून बऱ्याच वेळेला असं ते चित्रकार लोकांचे हात, चित्र काढणारे किंवा मूर्ती काढणारे किंवा शिल्प करणारे लोकांचे, कलाकारांचे किंवा कुठल्या प्रकारचे हात हे निमुळते किंवा खूप बारीक असतात, पातळ असतात, तर कदाचित ते हलका पण आल्याशिवाय चित्रामध्ये ती ताकद येत नाही. जड हाताचा, अगदी पैलवानी जाड हाताचा जर माणूस असेल ना, तर त्याला चित्र काढणं थोडंसं अवघड जातं, जड जाऊ शकतं. तर रियाजामध्ये हा पार्ट आहे की आता समजा तुम्हाला नैसर्गिकरित्या हाताची तशी ठेवण मिळाली आहे, तर त्या रियाजाने ती अजून मोकळे होतो हात. गाडी चालवायला एखादा माणूस शिकला, पहिल्यांदा शिकतो तेव्हा त्याच्या ते सगळ्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात. स्टेअरिंग असतं, पायात ब्रेक असतो, क्लच असतो, इकडे काचावर खाली करायचे असतात. सगळं त्याला जेव्हा सांगितलं जातं तो गोंधळतो, तो म्हणतो एवढं एकदम मला सगळं एकत्र कसं करता येईल, आणि तो खूप कॉन्शियसली गाडी चालवत असतो. पण जेव्हा गाडी चालवायला जमायला लागते तेव्हा तो बोलून गाडी जेव्हा चालवायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की गाडी यायला लागली. मल्टीटास्किंग एक्झॅक्टली तसं असतं की जेव्हा तुम्ही स्केचिंग करता, सराव करता, तेव्हा जोपर्यंत तुमची कॉन्शियस तुम्ही होऊन काम करत असताना तोपर्यंत डेफिनेटली तुमचा हात तिथे जड आहे. आणि जेव्हा तुम्ही सहज काम तुमच्याकडनं व्हायला लागतं, इट मीन्स की तुमचा आता सराव खूप झालेला आहे. खरं. मल्टीटास्किंग हे महत्वाचं आहे, तसं रंगसंगत हे सुद्धा फार महत्वाचं आहे चित्रामध्ये. ते चित्र आकर्षित करण्यासाठी म्हणून रंगसंगती तशा पद्धतीची वापरणं, तर हे चित्रकाला, मला वाटतं की चित्रकाराला ते मुळातच त्याची एक गोडी असावी लागते. रंगसंगती हा जो विषय ना, म्हणजे मी स्वतः रंगांचा मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप अभ्यास केला आहे. कारण रंगशास्त्र हे नुसतं इतकं वरवर नाहीये. कुणाला कुठला रंग आवडणं किंवा कुठल्या रंगाचा कुठला प्रभाव होणं. जसं आपल्याकडे रत्नशास्त्र आहे, रत्नसामुद्रिक किंवा जे लोक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात किंवा ग्रहांचा अभ्यास करतात, तर विशिष्ट ग्रहांचे सुद्धा काही रंग ते त्यांना प्रेझेंट करत असतात. आणि काही विशिष्ट लोकांच्या नैसर्गिक स्वभावाला सुद्धा काही रंग त्यांचं नेचर रिफ्लेक्ट करत असतात. म्हणजे लहान मुलांच्या सायकोलॉजीमध्ये चित्र काढणारी लहान मुलांच्या त्याच्यानं मुलांचे चित्र काढण्याच्या प्रकारावरनं मुलांचा स्वभाव काय आहे मी 1 मिनिटात सांगू शकतो. मी सांगू शकतो म्हणण्यापेक्षा कुठलाही चित्रकार ज्याला त्याच्यातला अभ्यास आहे तो सांगू शकतो. कारण चित्र रंगवण्याची पद्धत, चित्राचे ड्रॉइंग काढण्याची पद्धत, केलेल्या ड्रॉइंगमध्ये रंग भरण्याची पद्धत, मग त्याच्यावरनं तो किती, त्याच्यात पेशन्स किती आहे, तो किती शांत आहे, किती चंचल आहे, किती अग्रेसिव्ह आहे, किती शॉर्ट टेम्पर आहे, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चित्रात रिफ्लेक्ट होतात. म्हणजे जसं ग्राफोलॉजी मधले ग्राफोलॉजिस्ट जे असतात ते सहीवरनं किंवा सांगू शकतात, तसं चित्रकार तुम्हाला एखाद्या लहान मुलाचं चित्र बघून मुलगा कसा आहे स्वभावाने 1 मिनिटात सांगू शकतो. म्हणजे मी नक्कीच सांगू शकतो, कारण मला इतके वर्षाचे साधन आहे ना, मला चित्र लहान मुलांची बघितली की मी पटकन म्हणतो खूप मस्तीखोर दिसतोय मुलगा, किंवा हा मुलगा खूप शांत आहे, किंवा हा मुलगा खूप सात्विक आहे, किंवा हा मुलगा खूप अग्रेसिव्ह आहे. हे चित्रातल्या कलरवरनं कळतं, चित्रातल्या रेषांवरनं कळतं, चित्रातल्या आकारांवरनं कळतं. वेगळा विषय कम्प्लीट. म्हणजे कॉलेजमध्ये शिकवलं जाणारं रंगांचं पॅलेट आणि त्याची कॉम्बिनेशन्स
या व्यतिरिक्त सुद्धा मानसशास्त्राच्या दृष्टीने 100% रंगांचा आहे, अभ्यास करणं 100% आहे. आणि आपण जसं म्हणतो ना, आता ग्रहांचा रंगशास्त्राशी संबंध आहे. शनी ग्रहाला समजा निळा रंग आपण निळा हे रंग, करतो, हो. मंगळ ग्रह असेल तर लाल हो, रंग त्याच्यात हो. हे करतो, गुरुग्रह असेल तर पिवळा रंग हे करतो. बरोबर. त्या ग्रहांचे सुद्धा त्याचे प्रतिनिधित्व करणारे रंग असतात. हो. आणि रंग हे मॅजिक क्रिएट करतात. हो. आता काळा रंग बऱ्याच ठिकाणी निषिद्ध मानलेला आहे, हो. काही ठिकाणी तो ऍप्लिकेशन मध्ये आणला जातो. हो. तो डॉमिनेटिंग कलर आहे. बरं. काळ्या रंगाचे कपडे वापरणारे लोक, काळ्या रंगाची वस्त्र घालणारे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू वापरणारे लोक हे डॉमिनेटिंग असतात. बरं. तर ते पण त्याच्याशी असतं. हा. मुळात काळा आणि पांढरा हा रंगच नाहीये, हा. त्या छटा आहेत. छटा आहेत. त्यामुळे आमच्याकडे कलर स्कीम मध्ये सुद्धा करताना हायकी आणि लोकी असं म्हणतात. हा. हायकी म्हणजे लाईट कडे जाणारे आणि हा. लोकी म्हणजे डार्क कडे जाणारे. बरं. तर ते त्याच्यामुळे त्या शेडच्या रेंज आहेत, डार्क टू लाईट, दॅट इज बरं. ब्लॅक अँड व्हाईट. येस. पण मुळामध्ये रंग जे असतात ते सेपरेट आहेत आणि खरे तर रंग 3च आहेत. खरं. ह्याच्याशी एक वेगळी गोष्ट को रिलेट करतो, कारण दत्त संप्रदाय जो आहे ना, हो. आपण दत्तात्रयानं सुद्धा हो. त्रिगुणात्मक स्वरूप मानतो. हो. तर संपूर्ण सृष्टीच त्रिगुणात्मक स्वरूप आहे. हा. ते त्रिगुणात्मक स्वरूप आहे, त्याच्या अनुषंगाने रंग आहेत. बरोबर. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश महेश. आमचे रंग सुद्धा तांबडा निळा पिवळा 3च रंगांपासून सगळे रंग तयार होतात. बरं. मग तसंच उत्पत्ती स्थितीलय, हा. सकाळ दुपार संध्याकाळ, हा. सूर्योदय माध्यान्ह सूर्यास्त. तुम्ही कुठली गोष्ट काढा, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, सॉरी भूतकाळ वर्तमान काळ, भविष्यकाळ किंवा काळ घ्या, हो. कुठली पण गोष्ट घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ, लहानपण तरुणपण, हो. म्हातारपण, बरोबर. कुठल्याही गोष्टी तुम्ही जर केल्या तर त्या सगळ्या तुम्हाला 3 त्रिगुणात्मक गुणामध्येच सापडतील. बरं. तर ह्याचा सुद्धा संबंध त्याचे, हे सगळं एकमेकांशी कनेक्ट आहे. हो. त्यामुळे आपण म्हणतो ना, पाताळ आहे, पृथ्वी आहे, स्वर्ग आहे, इथं सुद्धा 3च आहेत. तर प्रत्येक ठिकाणी ही 3ची स्थित्यंतर आहेत. म्हणून याला त्रिगुणात्मक सृष्टी म्हणलं. त्रिगुणात्मक सृष्टीची देवता म्हणून दत्तात्रय. आणि हे दत्तात्रयांचे पूर्णावतार. स्वामी समर्थ महाराज म्हणजे जसं श्रीपाद वल्लभ पूर्णावतार आहेत, नरसिंहस्वती पूर्णावतार आहेत, तसे स्वामी महाराज पूर्णावतार आहेत. बरोबर. मी तुम्हाला विचारणारच होते की चित्र काढताना त्या चित्राचा वेगळा काही अभ्यास करावा लागतो का? म्हणजे अर्थात रंगसंगती आली किंवा असं, पण अशा दृष्टीने अभ्यास जर असेल तर ते चित्र म्हणजे पूर्ण स्वरूपात दिसण्याच्या आधीच चित्रकारांनी ते व्हिज्युअलाइज केलेलं असतं की हे कसं घडणार आहे. ही साधारण तुमची चित्र काढण्याची प्रक्रिया काय असते? की चित्र काढण्याच्या आधीच तुम्ही ते डोळ्यासमोर ठेवलेलं असतं की हे असं दिसणार आहे, की चित्र काढता काढता काही गोष्टी तुम्हाला सुचतात? हे जे संकेत असतात ना, हे तुम्हाला आतनं येतात. आणि आपण काही म्हणतो की स्वामी बोलतात, स्वामी सांगतात, तर ते सांगतात म्हणजे काय असतं की माझे एक सत्पुरुष, माझ्या खूप मोठे सत्पुरुष होते, त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्या मनामध्ये पहिला उठणारा जो तरंग असतो ना, तो ईश्वरी असतो. म्हणजे पाप आणि पुण्याच्या गोष्टी लोक जेव्हा चर्चा करतात तर त्या कशा डिफाईन होतात की एखादी मनात येणारी गोष्ट ही करायला नाही पाहिजे अशी जेव्हा आपल्या मनात येतं ना, ती ईश्वरीय संकेत असतो. आणि तरीही मी ती करतो, ते पाप असतं. बरं. ही जी गंमत आहे ना, तर ती जी पहिला संकेत जो येतो ना, तो तुमच्या इनर बॉडीमध्ये आतमध्ये बसलेला जो आहे तो ईश्वर, तो तुला सांगत असतो की ही गोष्ट करू नको, ही चांगली नाही, ही गोष्ट कर, ही चांगली आहे. आणि पाप आणि पुण्याची अजून एक छान डेफिनेशन काय माहिती का? जी एखादी गोष्ट केल्यानंतर ती वाईट झाली आहे किंवा चुकीची झाली आहे माझ्याकडनं, ह्याचं रिअलायझेशन होणं म्हणजे त्याला आपण पाप म्हणतो. आणि त्यातलं साधं सोपं म्हणजे ती एखादं कर्म केल्यानंतर ते माझे जेव्हा इथे शिल्लक राहतं आतमध्ये, म्हणजे आपलं काहीतरी चुकीचं झालंय, तर ते पाप. जेव्हा ते शिल्लक राहत नाही, मी एखादं कर्म केलंय ते चुकीचं का बरोबर आहे माहिती, पण मी मनापासून केलंय आणि त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलेही आतमध्ये त्याच्याबद्दल काही शिल्लक राहिलेलं नाही, तर ते नक्की पाप नाही. बरं. कारण जे पाप असतं तेव्हा ते 100% तुम्हाला आत्महत्या कुठे ना कुठे पश्चाताप होत राहतो. बरोबर. हे सगळं त्रिगुणात्मक सृष्टीच्या कंट्रोलमधलं आहे. बरोबर. आता मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अनेकांची चित्र काढलेली आहेत, म्हणजे सत्पुरुष असतील किंवा रतन टाटांसारखे आदर्श जर डोळ्यासमोर ठेवले तर त्यांचंही तुम्ही व्यक्तिचित्र रेखाटलेलं आहे. तर एकूणच अनेक दिवस स्वामींची चित्र काढत असताना असा काहीतरी वेगळा पुन्हा एक प्रकल्प करणं आणि थोड्या वेळासाठी का होईना पण स्वामींमधनं डिस्कनेक्ट होणं, कशाच्या रूपामध्ये की कॅनव्हासच्या रूपामध्ये किंवा चित्राच्या रूपामध्ये डिस्कनेक्ट होणं. मनामध्ये भक्ती आहे, मात्र आता चित्र दुसऱ्याचं कोणाचं तरी काढायचंय, तर ही प्रक्रिया खूप अवघड जाते का? नाही जात मला. म्हणजे या बाबतीत मी खूप भाग्यवान समजतो. स्वामी सोडून कुठल्याही अवतारी सत्पुरुष जरी चित्र काढायला आलं ना मला,
मी जितक्या सरेंडरनेसने किंवा जितक्या शरणागत भावाने महाराज करतो ना, तितक्याच शुद्ध भावाने माझे कुठलेही अवतारी सत्पुरुषांचं चित्र आलं की तितकं सुंदर होतं. कारण भाव तिथं तोच एकच कनेक्ट असतो. मग तोही असं सांगायला हरकत नाही की स्वामी समर्थ महाराज हे असे आहेत, हे फोटोंमुळे तुम्हाला कळले ना, किंवा महाराजांना कधीतरी कुणीतरी बघितलं त्याचे फोटो काढलेत म्हणून महाराज असे आहेत असे दिसतात. जर तुमच्या पुढे त्याचं काही कॅरेक्टरच नसतं तर तुम्ही काहीतरी क्रिएटच करत बसले असाल. बरोबर. जशी ज्ञानेश्वरांची काढलेली चित्र आहेत, ही बरीचशी चित्र आहेत ही क्रिएट केलेली आहेत. ज्ञानेश्वरांना कोणी बघितलेलं नाही, त्याचे आपल्याकडे काही प्रूफ नाही आहेत की ज्ञानेश्वर महाराज असे दिसायचे. पण सद्गुरू तत्व म्हणून जर विचार केला तर ज्या अवतारी सत्पुरुषांच्याकडे आपल्याकडे त्याचे फोटो आहेत, म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो की शंकर महाराज असे दिसतात, साईबाबा असे दिसतात, गजानन महाराज असे दिसतात, स्वामी असे दिसतात. ते दिसतात म्हणजे त्या गुरुतत्वाचा तो चेहरा आहे. पण गुरुतत्व सगळं फिरून सगळे तत्व एकच आहे. म्हणजे जर सगळे सप्तरंग, सगळ्या प्रकारचे रंग आहेत, कुणाला लाल आवडतो, कुणाला निळा आवडतो, कुणाला पिवळा आवडतो, तसं कुणाला स्वामी आवडतात, कुणाला साई आवडतात, कुणाला गजानन महाराज आवडतात. पण फायनली सगळ्या रंगांचा जो खेळ ज्याच्यामुळे चाललेला आहे ते तत्व एकच आहे, ते गुरुतत्व आहे. मग ते गुरुतत्व म्हणून तुम्ही बघायला लागलात ना की मग ह्या गोष्टी सगळ्या, त्या गोष्टीला मग नंतर काही आहे राहत नाही की ते स्वामी येऊ देत नाही तर साईबाबा येऊ देत. तत्व तर सगळीकडे एकच आहे ना. मी तर तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे मी लोकांसाठी सुंदर सुंदर चित्र माझ्या हातनं होतात असं लोक म्हणतात, पण मला जर विचाराल तर मी यांच्या कुठला चेहरा विरा याच्यात अडकतच नाही. बरं. मला मी स्वतःच्या साधनाला जरी बसलो ना तर मला अगदी कधीच मी रूपात, त्या चेहऱ्यात रूपात सुद्धा अडकत नाही. कारण तुम्ही त्या भावतत्वाला पोचले पाहिजे की घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक घडणारं कर्म, प्रत्येक ते चांगलं असेल किंवा वाईट असेल किंवा दिसणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही इतके स्वामीमय व्हायला पाहिजे किंवा इतक्या त्या गुरुतत्वाशी लीन व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत त्याचं अस्तित्व फील व्हायला पाहिजे. म्हणजे अण्णा वालावलकर नावाचे अवतार सत्पुरुष आनंदनाथ महाराजांचे नातू माझ्या घरात आले होते ना, असे ते घरात असे सांगायचे, ती बाहेरची हलणारी पानं आहेत ना तिथे सुद्धा स्वामी आहेत, ते वारं आहे ना त्याच्यात सुद्धा स्वामी आहेत, जो श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय तिथे सुद्धा स्वामी आहेत. मग त्याचं अस्तित्व जर प्रत्येक ठिकाणी तुम्ही अनुभवायला लागलात तर मग चेहरा, तिचं रूप, कॅरेक्टर हे ठीक आहे. आता लोकांना मी व्यवसाय म्हणून स्वीकारलं आणि लोकांना काहीतरी वेगळं छान रूप सगुण द्यायचंच असतं, कारण सगुण ध्यान हे सुद्धा महत्वाचं आहे. निर्गुणाच्या उपासनेत जाणं हे इतकं सोपं नाही. पण निर्गुण निराकाराचा विचार केला पाहिजे, कारण अस्तित्वाची प्रचिती जेव्हा तुम्हाला घ्यायची असते ना तेव्हा मग ती सगळीकडे आहे. बीजांकुर येतात, पण बिया पेरलेल्या असतात, आणि ते जेव्हा असं कोंब बाहेर येतो तो बघणं सुद्धा किती आनंदाचं असतं. एखादा पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीत अशी वृक्ष जमीन असते सगळी, आणि पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा त्या जमिनीत अशी ती सगळी छोटी 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 हिरवी टोकं उगवतात बाहेर, ते बघून आता टेकडीवर कधी फिरायला गेलो तर इतकं सुंदर दिसतं की त्याच्यात सुद्धा तुम्हाला परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती घ्यायची असते, आणि ती तुम्ही घ्यायला लागलात की तिथं तुमच्या अनुभूती सुरू होतात. म्हणजे मी असं नक्की सांगू शकतो की चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, कला, कुठलाही गायक असू देत, कुठल्याही प्रकारचा कलाकार, मी असं म्हणजे कुठले त्याला चौकट नाही लावत, कुठला पण कलाकार, त्याला सुपर हाय सेन्सिटिव्ह त्याचा सोल क्रिएट झाल्याशिवाय, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढल्याशिवाय तो कलाकार होऊच शकत नाही. तुमची अत्यंत तरलता मनाची जेव्हा त्या अवस्थेला पोचते ना तेव्हा त्याच्याकडनं कलाकृती घडतात, कुठल्याही प्रकारच्या. ते गायक असू नाही तर अगदी नृत्य करणारा एखाद्या नृत्य करणारी नर्तिका असू देत, कुणी पण असू देत, जेव्हा तुम्ही त्याला कनेक्ट होता आणि आत्म तरलता येते ना तेव्हाच तुमच्या चित्रांमध्ये ते सगळं प्रकट होतं. खरंय. म्हणजे एकूणच बाह्यरूपात न अडकता अंतरंगात जाणं हे त्या कलाकारासाठी खूप गरजेचं असतं. म्हणजे तो खरा प्रवास आहे, त्या बाह्यरूपातनं अंतरंगात जाण्याचा जो प्रवास आहे ना तो त्या कलाकाराला घडवत असतो. अगदी बरोबर. मला असं विचारायचं की 8,500हून जास्त चित्र दत्त संप्रदायातल्या अवतारी पुरुषांची, सत्पुरुषांची, पण त्या व्यतिरिक्तही अजून अनेक चित्र, म्हणजे असा जो अनेक हजारांचा जो चित्रांचा टप्पा आहे हा गाठताना कलाकार म्हणून तुम्ही स्वतःला कसे घडत जाताना पाहिलेलं आहे? म्हणजे आधीचे शेखर साने आणि आत्ताचे शेखर साने यामध्ये झालेला फरक हा तुम्हाला जाणवतोय कसा? नक्की जाणवतो. सुरुवातीच्या काळात सुद्धा करायचे चित्र काढताना तेव्हा जेवढा नव्हता त्याच्यापेक्षा आता जास्त माझ्यामध्ये खूप जास्त तरलता अजून आली आहे, आणि आता अजून जास्त भाव असा आला की पूर्वी चित्र काढताना असं वाटायचं की आपण चित्र काढतोय, मी काढतोय, तो मी कुठेतरी सतत असायचा, कुठेतरी तो इगो मला आतनं सुखावायचा की आपल्याकडनं खूप भारी चित्र झालं. मागच्या 10-15 वर्षात जसं जसे पुढे वर्ष चाललेत ना
आता 29 वर्ष झाली महाराजांची प्रोफेशनल व्यावसायिक चित्र काढतोय. आता माझी हिंमत होत नाही स्वतःला चित्रकार म्हणायची पण. आणि ती चित्रकार होण्याची हिंमत होत नाही याचा अर्थ ना की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लेवलला अध्यात्म जगायला लागता ना तेव्हा तुम्हाला कळतं की अरे तुझं अस्तित्वच नाहीये. म्हणजे तू जे काय आता जे कोण आहेस ते सगळं तुझं जे अस्तित्व आहे ते सगळं त्या ईश्वरीय शक्तीने चालू आहे. तो आतला कुठला एक श्वास आत येतोय बाहेर जातोय, आत येतोय बाहेर जातोय, तो सुद्धा तुझा नाहीये. खरंय. तो बाहेर गेला तो परत आत येईल की नाही हेही सांगू शकत नाही. तो जोपर्यंत परत आत येतोय तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. खरंय. तो परत आत आलाच नाही की लगेच त्याचं अस्तित्व संपतं आणि लगेच त्याला लोक बॉडी म्हणतात. ती दिसत असते त्या खरंय ECG करताना ती स्टेट झाली की संपलं की तुमचं अस्तित्व संपलेलं असतं. अस्तित्व संपतं तेव्हा त्याला त्या कॅरेक्टरला त्याचं कुळ गोत्र नाम हे सुद्धा तिथं काही कोणाला नाही, ते राहतच नाही. मग तिथे फक्त बॉडी म्हणून बघतं. हा भाव जेव्हा तुमच्यात सतत 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 जागा व्हायला लागतो ना तेव्हा तुम्हाला कळतं की ईश्वरीय तत्व हे सतत तुमच्या आजूबाजूला तुमचा कब्जा घेऊन बसलेला आहे. ज्याला तुम्ही काय एक समजा हे शेखर साने म्हणून मला नाव असेल, तुम्ही धनश्री मॅडम तुमचं काहीतरी असेल, तुमच्या ज्या आयडेंटिटी ज्या आहेत त्या तुमच्या आई वडिलांमुळे तुम्हाला आलेल्या आहेत, तुमच्या कुळामुळे तुम्हाला आल्या, तुमच्या गोत्रामुळे आल्यात, त्या सगळ्या आयडेंटिटी ज्या आहेत ना त्या ईश्वरीय शक्तीला कनेक्ट आहेत. ज्या क्षणाला ते तत्व तुमच्यापासून बाजूला होतं त्या क्षणापासून तुम्हाला तिथे लोक नावाने सुद्धा तुम्हाला ओळखत नाहीत. मग तसं जर असेल तर मग मला चित्र सुचणं, मला सुचलं, मी काढलं, हे काही शिल्लकच राहत नाही. याच्यातलं तुमचं काहीच नाहीये. खरंय. अगदी आमच्या स्टुडिओत मला कधी कधी असं नेहमी सुचतो की असे स्टुडिओमध्ये खूप ठिकाणी रंग विखुरलेले असतात. माझ्याकडे लिटरली शेकड्यानी ब्रश आहेत, असे ब्रश ठेवलेले असतात. इकडे कोरे कॅनव्हास असतात. पण कुणी कोऱ्या कॅनव्हासला बघून नमस्कार करत नाही. नुसते रंग पडले तर त्यांना कुणी नमस्कार करत नाही. पेन्सिली आहेत, ब्रश आहेत, पण ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण जेव्हा होतं ते कुठलाही म्हणजे मीच कुठलाही चित्रकार कलाकार कुठली त्या सगळ्या वस्तूंना एकत्र आणून त्या ईश्वरीय तत्वाला समजून त्याला फक्त प्रकट करायचा प्रयत्न करतो तेव्हा तेच सगळे कॅनव्हासवर आलेले रंग एक कॅरेक्टर क्रिएट करतात. लोक त्याला हात जोडतात. म्हणजे ते तिथं असतंच ना सगळं. तर निर्गुण रूपामध्ये त्या रंगांमध्ये पण स्वामी आहेत, ब्रशमध्ये पण आहेत, कोऱ्या कॅनव्हासवरती पण आहेत, माझ्या आतमध्ये पण आहेत. हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सगुण रूप प्रकटतं. खरं किती छान उदाहरण आहे खरं. आणि म्हणजे सत्य परिस्थिती आहे. नुसता ब्रश असेल किंवा नुसते रंग असतील तर त्यांनी चित्र रंगवणारा चित्रकार त्याला देवस्वरूप मानून नमस्कार करेल, पण सगळेच करतील का? सगळेच करतील. पण मात्र त्यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण जेव्हा होतं त्या कॅनव्हासवर तेव्हा लोक त्याला हात जोडतात. तेव्हा लोक हात जोडतात. हा भाव जेव्हा तुम्ही अनुभूती घ्यायला लागता ना, म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी आता त्याच्यातही अडकत नाही की हा चेहरा ठीक आहे, चेहरा येतोय, हे स्वामी आहेत, पण मग त्या रंगांमध्ये स्वामी नाही आहेत का, त्या ब्रशमध्ये नाही आहेत का? मग त्या असलेल्या इथल्या अस्तित्वातल्या प्रत्येक ठिकाणी ते आहेत. आता मला फक्त त्या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि कॅनव्हासवरती आणायचं लोकांसाठी. तिथे आहेच आहेत. आणि हे अस्तित्व तुम्ही जेव्हा अनुभूती घ्यायला लागता ना तेव्हा मग तुम्हाला कळतं की अरे मग तो कधी कधी आमच्या चित्रकारांच्या भाषेमध्ये करंट आला, आत्ता चित्र काढावंच वाटतं, आत्ता करंट आहे. करंट आहे म्हणजे ती जी ऊर्जा त्यावेळेला तुम्हाला इतकी अशी आतनं उफाळून येते की आत्ता करावं असं वाटतं. आणि मग त्याच्यातनं काही भव्य दिव्य कलाकृती असं ठरवून होतं का की आज काढायला बसायचं चित्र? खूप वेळेला असंही होतं, कधी होतही नाही. कधी कधी म्हणजे अगदी रात्री पहाटे, आता माझा स्टुडिओ सेपरेट झालाय म्हणून, पण जेव्हा घरामध्ये स्टुडिओ काम करायचो मी तेव्हा कधी पहाटे 3ला उठून, कधी रात्री 1 वाजता, कधी पहाटे 3 वाजता, कधी अगदी 5 वाजता, किंवा कधी अख्खी रात्र, किंवा कधी दिवसा सकाळी काम चालू केलेलं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. असे प्रकार ज्याला म्हणजे माझे पूर्वी माझे आजोबा म्हणायचे असे प्रताप करत जाऊ नको, पुढे त्याच्या शरीराला त्रास होतात. पण ते तारुण्याचं वय असतं, मस्ती असते तुमच्यामध्ये, प्रचंड ऊर्जा असते, तर त्याच्यात ते आपोआप घडून जातं. बरोबर. आणि एनर्जी असते ना, म्हणजे ती एनर्जी आहे. तुम्ही ती एनर्जी जेव्हा फील करायला लागता तेव्हा आतनं तुमच्यामधनं अशा पद्धतीचे काय म्हणूयात आपण, अशा पद्धतीच्या ऊर्जेमुळे तुमच्या चित्रांमध्ये ते आपोआप गोष्टी त्या कलांमध्ये कलाकृती घडून येतात. आणि हे नक्कीच की तुमच्या साधनेचा पण त्याला एक परिस्पर्श असावा लागतो. तुमची स्वतःची साधना पण पाहिजे. मग हे सगळं असं त्या एका ट्रॅकमध्ये आणता येतं आणि फोर्सफुली ती सगळी ऊर्जा एकाच दिशेने त्याच्यावरती थ्रो करता येते. मला वाटतं की कोणत्याही कलाकार वृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला साधना ही खूप गरजेची आहे. म्हणजे तिथे साधना म्हणजे कुणी त्याला नामस्मरण म्हणेल, कुणी पोथी वाचणं म्हणेल, किंवा कुणी एखाद्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा करेल, झाडाला प्रदक्षिणा करेल. नुसतं ध्यान लावलं ते सुद्धा साधनाच आहे. आता क्रियायोगामध्ये लोक ध्यानातनं सगळं साधतात. म्हणजे ध्यान करणारा माणूस हा काही जपमाळ करणं इतका पुढं नसतो गेलेला का, असं काही नाहीये.
तो शेवटी तेच साधत असतो. हो. अगदी साधं कशाला, तुम्ही जर त्या नॅशनल जिओग्राफिकला वगैरे बघत असाल, ते बगळे हो. ह्याची शिकार करतात, हो. माशाची. हो. ते सुद्धा ते बक ध्यानच बनलेलं आहे ना. तो तिथे ते फक्त पाय रोवून उभा असतो, हो. त्या क्षणाची वाट बघत की तो कधी येतोय. आला की फक्त तो त्या क्षणाला फक्त तिथे त्या माशाला वरती तो घेऊन जातो. ही सुद्धा साधनाच आहे. म्हणजे हो. तुम्ही नॉट नेसेसरी की ती साधना म्हणजे फक्त त्याने जप केला पाहिजे काहीतरी. प्रत्येक गोष्टीचा तो रियाज करतो, त्याचा सतत त्या बैठकीने अनुसंधानात राहतो. कुठलाही बघतो, कलाकार असो, चित्र, अगदी स्पोर्ट्समन असेल हो. तरी सुद्धा तो त्याचा रियाज करतच असतो ना. मी काल जे केलं त्याच्यापेक्षा आज चांगलं झालं पाहिजे. काल मी भालाफेक करताना इतका टाकलाय, आज 90 मीटर टाकलाय, तर पुढचा उद्या 91 मीटर गेला पाहिजे. हे सतत त्याच्या कुठेतरी आत्म त्याला कॉल करत असतं. त्याच्यातनं त्याचे पुढचे विक्रम घडतात. सेम मग हे सगळ्यांच्याच बाबतीत सेम आहे. खरं. या साधनेतून जन्म घेणारं जे चित्र आहे, ज्याच्यामध्ये कलाकार, चित्रकार अगदी त्याचा जीव ओतलेला असतो, त्यांनी पूर्ण काय म्हणूया आपण, की त्यांनी अगदी शक्तीपणाला लावलेली असते किंवा आपला आत्मापणाला लावलेला असतो या सगळ्यासाठी. आणि जेव्हा हे चित्र पूर्ण साकारतं तेव्हा हे चित्र दुसऱ्या कोणाला तरी द्यायचंय, एक व्यावसायिक दृष्टिकोन तयार होतो, एक व्यावहारिक दृष्टिकोन तयार होतो. अशा वेळेला आपण जन्माला घातलेलं ते चित्र आता कोणाला तरी द्यायचंय, ती नाळ तोडणं किती कठीण असतं? खूप छान प्रश्न विचारला हा. मुळामध्ये नाळ तोडणं म्हणजे काय, हिलिंगच्या भाषेत बोलायचं तर कॉड कट करणे. हो. तर ही सही करणं म्हणजे दॅट्स अ कटिंग द कॉड. की मी ही कलाकृती कंप्लीट केली आणि जेव्हा मी सही केली, ह्याच्यास आता माझी कॉड मी कट केलेली आहे. ही का करायला पाहिजे हे पण मी सांगतो. तुम्ही मगाशी बोलले की जीव अडकणं स्वाभाविक असतं. एखादी सुंदर कलाकृती ज्याच्या कुठल्याही कलाकाराकडनं होते, तेव्हा त्याला असं कधीतरी वाटतं की अरे यार हे नाही जायला पाहिजे. तर असं कधी कधी मनात क्षणभर येऊन जातं. पण मला असं वाटतं की ते क्षणभर मनात येणं सुद्धा तुमच्या पुढच्या कलाकृतींचा फ्लो थांबवतं. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट देता तेव्हा पुढचे याची जागा तयार होते. कपाटात खूप कपडे भरलेले आहेत, मला नवीन कपडे आणायचे आहेत, पहिले भरलेले आहेत तर मी ते भरलेले आहेत तर मी पुढचे आणूच शकत नाही. तिथं रिकामं झालं पाहिजे तर पुढचे आणता येतात. म्हणजे ती कुठेतरी ती जी मधली व्हॅक्यूम जेव्हा क्रिएट होते ना, तेव्हा पुढचं क्रिएट होतं. तर आपल्या एखाद्या कलाकृतीमध्ये जीव अडकणं असू शकतं, पण ते क्षणभर असावं. आपल्याला वाटलं सुंदर झालंय, छान झालंय, सही केली, थांबलो, तिथं ती कट केली की मला लगेच कळलं पाहिजे की मी पुढच्या कलाकृतीचा मला पुढे वेध घेतलेला आहे. म्हणजे ते वेध लागतात लगेच. आणि असं म्हणूयात आपण की एखाद्या चित्रात मीच अडकलो, मला खूप आवडलं नाही, माझं खूप सुंदर, आता मी ह्याच्यात हे माझं सगळ्यात सर्वोत्तम चित्र झालं, मला असं वाटतं तिथं तो कलाकार थांबतो. त्याच्या पुढच्या कलाकृती तिथून होऊ नाही शकत. आणि थांबला तो संपला तसं ते असू शकतं. कारण कला ही कुठल्या पण तुम्ही जिथे तुम्ही सतत हे झाल्यानंतर असं वाटलं नाही अजून काहीतरी व्हायला पाहिजे, अजूनचा जो ध्यास असतो ना, ह्याच्यापेक्षा काहीतरी भारी व्हायला पाहिजे, तो कधीच थांबला नाही पाहिजे. तर नवीन नवीन कलाकृती चालू राहतात. आणि मग ज्यांना असं वाटतं की एखादं झालं की नाही हे माझं खूप भारी चित्र झालं, मग तो त्या भारी कलाकृती जी काय तयार झाली त्याच्यातच तो अडकतो, थांबतो, तो लॉक होतो तिथे. पण अशा मोहात अडकणं एक गोष्ट वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की चित्र झाल्यानंतर त्याची एक ठराविक किंमत सुद्धा कलाकाराला ठरवावी लागते. अशा वेळेला आता आपण हे घेऊया की अशा दैवी अवतारांची चित्र काढल्यानंतर नेमकी काय बरं किंमत, कारण आपण एकीकडे म्हणतो की एका श्रद्धेने भक्तीने गेलेली असतं, पण एक व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा कलाकाराला, अर्थात त्याचा व्यवसायही असल्यामुळे तेही स्वाभाविक आहे की त्याला त्याची किंमत ठरवावी लागते. अशा वेळेला चित्रकार त्याच्या चित्रांची किंमत ठरवण्यासाठी काय करतो? कलाकार चित्राची किंमत ठरवतो म्हणण्यापेक्षा काय की तुमचा व्यवहाराचा भाग असतो की ज्याच्यावर तुमची रोजीरोटी डिपेंड आहे, तुमचं घर तुम्हाला चालवायचं आहे. मग तेव्हा तुम्ही ती कला विकता, तुमची जेव्हा कला विकता, मग त्याच्यासाठी तुम्ही साधारणपणे त्याचा येणारा मटेरियलचा येणारा खर्च, तुमचा त्याच्यासाठी लागणारा वेळ आणि एकूण तुम्हाला त्या सगळ्या जे काय सगळं लागतं त्या सगळ्या लागणाऱ्याचा गोळाबेरीज करून ह्याच्यातनं मला इतके मिळाले तर चालतील, तिथं तुमचा तो एक रेट तयार होतो की इथपर्यंत मला पैसे मिळतात, आय एम हॅपी. आणि मग ही सुद्धा पुन्हा भूक आहे की एखाद्याला फियाटमध्ये बसल्यानंतर असं वाटतं नाही आय एम हॅपी, पुढच्याला वाटतं नाही मला होंडा सिटी पाहिजे, त्याच्या पुढे वाटतं BMW पाहिजे, मग आता वाटतं मर्सिडीज पाहिजे. ते न संपणार आहे. तुम्हाला कुठे थांबायचं की ते आय एम हॅपी विथ दिस रेट किंवा आय एम हॅपी विथ जे काय मला मिळतं आय एम हॅपी, सॅटिस्फाईड.
तिथे तुमचा तो रेट असतो. बरोबर. मग त्याचा आता कंटेम्पररी पेंटिंग असतात आमच्या फील्डमध्ये, हो. M.F. हुसेन वगैरे मोठ्या चित्रकारांची हो. कुणी नावं ऐकली असतील हो तुम्ही, हो ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग असतात हो आणि त्याला हे चित्र 1.5 कोटीला विकलं गेलं, 5 हो. कोटीला विकलं गेलं. ओके, म्हणजे त्याच्याबद्दल माझा हे नाही, अनादर नाही, पण म्हणण्याचं असं की असं काय वेगळं नसतं, काही नाही. आता एखाद्या चित्र कुठल्याही कलाकृती एखाद्या ऑक्शनमध्ये मोठ्या किमतीला गेली तर ती जावी, पण तुम्ही पुन्हा त्या पैशानेच त्याच्याकडे जर बघत असाल तर ते व्हॅल्यू, मग त्याची व्हॅल्यू कधी प्राइसलेस असते. त्या व्हॅल्यूत अडकायचा. तुम्हाला जिथे सॅटिस्फॅक्शन आहे तिथे थांबायचं. घर चालवण्यासाठी तुम्हाला जिथपर्यंत रेट लागतो तो तुम्हाला तर द्यावा लागतो, कारण तो व्यवहाराचा भाग आहे. बरोबर आहे. आणि ते सुद्धा मी कधी आध्यात्मिक चित्र काढताना किंवा आध्यात्मिक कुठल्या फील्डमधली लोक ज्यांचा अध्यात्माशी संबंध येतो असे कुठलेही परफॉर्मर जे असतात ना, ते नेहमी त्यांच्या मिळणाऱ्या जो काही त्यांना मानधन आहे, जे काही इन्कम आहे, त्याच्यातला एक भाग ते नेहमीच समाजासाठी ठेवतात. हा माझा नक्की अनुभव आहे. म्हणजे मी सुद्धा चित्र स्वतः हे व्यवसाय म्हणून चित्र काढत असेल, पण मी कित्येक वेळेला मंदिरांना चित्र अर्पण करतो, सत्पुरुषांना चित्र देतो. मग तिथे मी व्यवसाय अजिबात करत नाही, कारण आपण दिवस 24 तास ते करतच असतो ना. पण मग कधी जेव्हा संधी मिळतात, एखाद्या सुंदर कुठल्या मंदिराला द्यायची इच्छा झाली, त्या क्षणाला चित्र देऊन टाकायचं. आणि मी असेही मला आता डोळ्यासमोर तो अनुभवच आला म्हणून मी सांगतो, त्याचा एक व्यवहाराचा भाग असतो. म्हणून मी कधी सांगतो की चित्राची सुरुवात करायची म्हणून मला काहीतरी ऍडव्हान्स द्या. तर असंच एका वारीच्या वेळेला पुण्यातल्या एका मोठ्या ज्वेलरकडनं मला एक चित्र करायला आलं होतं. ते म्हणले ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र काढून पाहिजे. तर माझी अगदी त्या काळाची सुरुवात होती माझी. 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 17-18 वर्षापूर्वी. आणि त्यांना मी सांगितलं की मला फक्त तुम्ही 1000 रुपये फक्त ऍडव्हान्स द्या, तुमचं चित्र सुरू करतो. ते म्हणले आमचे मालक म्हणले ऍडव्हान्स कुणालाच देत नाही. पण म्हटलं मग मी चित्र कंप्लीट केलं तर तुम्हाला द्यायचं, मला म्हणजे मी द्यायचं का नाही मी ठरवीन. म्हटलं मला नाही द्यायचं तर मी नाही देणार. म्हटलं नाही, म्हणले वारी आहे परवा, आम्हाला ते वाटायचं चित्र आमच्या. म्हटलं ते तुम्ही ठरवा. म्हटलं तुम्हाला चित्र आवडलं ते घेतलेले 1000 रुपये तुम्हाला मी उद्या परत करेन. म्हटलं काय तुमचं चित्र वेळेत झालं नाही की तुम्हाला चित्र आवडलं नाही, 1000 रुपये परत. म्हटलं पण एक व्यवहाराचा भाग म्हणून मी 1000 रुपये घेतोय तुमच्यासाठी चित्र सुरू करायचे, ते तुम्ही देणार असेल तर मी तुम्हाला द्यायला बांधील राहणार नाही. आणि पुढे लगेच वारी होती, वारी सुरुवात होणार होती. म्हणून मी ज्ञानेश्वरांचं खूप सुंदर चित्र मला वन ऑफ द आवडलेलं माझं स्वतःचं चित्र, ते चित्र तयार झालं. आणि ती आली लोक, चित्र बघितलं, वा म्हणे आता चित्र घ्यायला चालू होतं. म्हणे म्हटलं मी तुम्हाला कुठं चित्र देणार, मी म्हटलं माझ्यासाठी चित्र काढलंय. अहो म्हणे असं करू नका, आमच्या साहेबांना म्हणे ते चित्र वारीत वाटायचंय. सॉरी म्हटलं मला नाही देता येणार. म्हटलं मी तुम्हाला साधं सांगितलं होतं की त्याच्यासाठीचा व्यवहाराचा भाग पूर्ण करा. तर असं सांगितल्यानंतर ते म्हणले आता आमचे मालक हे होतील. पुढच्या थोड्या वेळात त्यांचा जो मालक होते ते मर्सिडीज घेऊन माझ्या स्टुडिओशी आले आणि मला म्हणजे विकत घेण्यासारखं चित्राची जी किंमत होती त्याच्या डबल कॉस्टचे पैसे त्यांनी ठेवले. मी हात जोडले, म्हणलं सॉरी, म्हणलं मी चित्र देणार नाही, चित्र देणार नाही, विषय संपला. त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केल्या, मी चित्र दिलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी एक सत्पुरुष माझ्या स्टुडिओमध्ये आले, ते अरे काय सुंदर चित्र झालं ज्ञानेश्वरांचं. मी असं उचललं, त्यांना म्हणलं हे पेंटिंग तुम्ही घेऊन जा. असं पण मी केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये तो ॲटिट्यूड नाहीये, ह्याच्यामध्ये फक्त मला सांगायचं आवडेल की व्यवहाराचा भाग म्हणून की तुम्ही एखाद्या गोष्टीला कुठल्याही कलाकाराला किंवा त्याच्या मानधनासाठी, मानधन हा काही त्यातला मोठा भाग नाही, व्यवहाराचा भाग आहे. मी तुमच्यासाठी एखादी गोष्ट करायला घेतली आणि मी तुम्हाला जेव्हा हे सांगतोय की हे चित्र जर आवडलं नाही ते 1000 रुपये पण परत तुम्हाला करीन, आणि चित्र तुमच्यामध्ये वेळेत झालं नाही तरी तुम्हाला परत करेन, तुमचं काय अर्थ आहे त्याच्यामध्ये. मी फक्त त्या व्यवहाराची बांधिलकी दाखवण्यासाठी करतो. पण लोक कधी त्याचाही भान ठेवत नाही. खरं, कारण कलाकारांना नेहमी, म्हणजे कला, मग ती कोणत्याही प्रकारची कला असो, कलाकारांना हा नेहमी प्रश्न विचारला जातो की याचे इतके पैसे का, याचं इतकं मानधन का. तर त्या कलेमध्ये आणि त्यांनी जो जीव ओतलेला असतो, जो वेळ दिलेला असतो, त्याची आपण बऱ्याच वेळेला सामान्य व्यक्ती म्हणून त्याची काही मोजदातच करत नाही. वेळेची मोजदाद आपण करत नाही, ती व्हॅल्यू करत नाही. आणि ती व्हॅल्यू ही कधी त्या, माझं असं म्हणणं आहे की कुठलाही मोठा कलाकार, म्हणजे मी नाही, मी नक्की तेवढा मोठा अजून झालो नाही, पण जे मोठे खरोखर जेन्युइनली मोठे कलाकार होऊन गेलेत किंवा आहेत, त्यांच्या एखाद्या त्यांच्या जे कलेची जर एखादी किंमत जर काही खूप मोठी असेल, एखादा समोरच्याला वाटते काय एवढा कला होतो, त्याच्या मागे त्याचा इतक्या वर्षाच्या तपश्चर्याचा कुणीच विचार नाही करत. खरंय, ती त्याची तपश्चर्या असते की त्यांनी आज एवढा रेट का सांगितला, तो त्या उंचीवर जिथं तो उभा आहे त्यांनी किती काम केलंय, किती उन्हाळे पावसाळे बघितले, किती त्यांनी त्याच्या चपला झिजवल्यात, आणि त्यांनी जे कष्ट घेतलेले असतात ते त्या क्षणाला त्या कुणाला दिसत नसतात. पण मला असं वाटतं की हे कुठल्याही कलेच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही माणसाच्या बाबतीमध्ये ही घटना नेहमी प्रत्येक ठिकाणी माणसाने
तो आत्ता हे का मागतोय किंवा त्याची ही व्हॅल्यू काय आहे, हा. त्याच्या मागे जाऊन बघावं, तेव्हा कळतं की हा माणूस कुठे आहे आता. त्याच्या साधनेने, त्याच्या रियाजाने आणि त्याच्या इतक्या वर्षाच्या अनुभवाने त्यांनी ती उंची गाठलेली असते, म्हणून त्याला तो अधिकार प्राप्त झालेला असतो, असं म्हणता येईल. कधी अशी भीती वाटत नाही का की जवळजवळ 30 वर्षांचा हा एवढा मोठा अनुभव गाठीशी असताना काही गोष्टी रिपिटेशन होऊ शकतात, काही गोष्टी रिपिटेटिव्हली येऊ शकतात आपल्या बरोबर. चित्रामध्ये, आणि मग त्याची टीका होऊ शकते का? तर याची थोडी अशी कधी भीती वाटली मनामध्ये किंवा असं काही घडलं? ह्याच्यासाठी खूप छान गमतीचं मला नेहमी असं वाटतं, आता समजा हे चित्र करतोय, हा. ही मुद्रा माझी खूप चालायला लागली हा. ना, की मलाच क्षणाभर असं वाटतं, महाराज तुम्हाला म्हणलं या पोजमध्ये बसून कंटाळा नाही का होत? असं म्हणलं की मला पुढच्या मिनिटाला नवीन मुद्रा सुचते. वा वा. माझ्या बऱ्याचशा मुद्रांच्या नवनिर्मितीमध्ये हे माझ्या बाबतीत खूप वेळा घडलंय, की ती मुद्रा बघून मलाच कंटाळा येतो, अरे किती वेळा महाराजांनी असं बसायचं. आता तो खांदा उचललेला ती स्वामींची टिपिकल मुद्रा आहे. त्या मुद्रेत बघून मी महाराजांना असं किती वेळा म्हणलं की तुम्हाला असं बसून कंटाळा नाही का येत म्हणलं. असं मनातल्या मनात आपण संवाद करायचे, आणि मला बघून तुमच्या या पोजकडे बघून कंटाळा यायला लागलाय. मग पुढचे पोज आपणच ती स्केचमध्ये बसवायची की ते चित्र पुढचं पळायला लागायचं. त्या मुद्रा रिपीट सुरू झाल्या की मी पुन्हा म्हणायचो की ह्या मुद्रेचे स्वामी आता कंटाळा असेल, परत पुढची मुद्रा. असं करत माझ्याकडनं इतक्या नंबर ऑफ मुद्रा झाल्या. तसे इव्हन वस्त्र सुद्धा, लाल वस्त्र छान दिसतात सगळे म्हणायला लागले ना, आज वस्त्राचा रंग बदलायचा, आज निळं करायचं, उद्या पिवळं करायचं. त्याच्यात पण एक वेगळी गंमत असते, कारण त्याच्यातनं कधी कधी नवीन गोष्टींची खूप गोष्टी सापडतात, टेक्निक सापडतात, नवीन काहीतरी वेगळे कंपोज सुचतात, वेगळी चित्र सापडतात त्याच्यातनं. आणि खूप मुद्रा वेगळ्या त्या पद्धतीने माझ्याकडनं झाल्यात. म्हणजे प्रत्येक नवीन स्वामींच्या जेवढ्या वेगळ्या नुसत्या आशीर्वचनाच्या इतक्या मुद्रा बसल्यात, आशीर्वाद देतानाच्या स्वामींच्या नाही म्हणलं तरी माझ्याकडे 60-70 वेगळ्या मुद्रा असतील. शंकर महाराजांच्या सुद्धा आशीर्वाद देतानाच्या अनेक मुद्रा झाल्यात. पहुडलेली आशीर्वाद देताना झाली आहे, बसलेली झाली आहे, उभी राहिलेली झाली आहे. तर ह्या वेगळ्या गमती आहेत की त्या वेगळी चित्र त्यातनं होतात. एक चित्र आवडल्यानंतर तशाच पद्धतीचं दुसऱ्या चित्राची मागणी जर झाली की ते तसंच्या तसं आम्हाला चित्र हवंय, त्याचं तसंच्या तसं रेखाटलं तसंच्या तसं हा शब्द थोडासा असं सांगू शकतो की त्याच्यापेक्षा चांगलं होतं. असं कधीच झालं नाही की हे चित्र झालं त्याच्यापेक्षा पुढचं चित्र वाईट झालं, असं कधीच नाही होत. कधीच नाही होत, आत्तापर्यंत नाही झालं. त्याच्यापेक्षा एक स्टेप कुठलं तरी त्याच्यात वेगळे पण थोडंसं येतं आणि चांगलं पण होतं. आणि मला अगदी रिपीट तसंच चित्र कुणासाठीच करायला परत आवडत नाही. म्हणजे आज काहीतरी केलं तर त्यात पुढच्याला काहीतरी करणं, अजून काहीतरी वेगळं. निसर्ग सुद्धा बदलताना आता मी हल्ली माझ्या अनेक चित्रांमध्ये गिरनार पण खूप वेळा येतो, निसर्ग खूप वेळा येतो, वाहतं पाणी येतं, सरोवर येतं. पण ते प्रत्येक वेळेला ना त्याच्यात अजून वेगळं काय करता येईल असं आणायचं, तो आतमध्ये राहिला ना ते प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी घडतं. आणि नवीन करण्यात मजा पण येते. तेच करायला लागलं की आपल्याला कंटाळा येतो. ती काय झेरॉक्स मशीन नाही, इकडनं काय परत तिकडनं तसंच बाहेर. अजिबात आवडत नाही मला. मगाशी तुम्ही सुरुवातीला अनुभवांच्या बाबतीत म्हणालात की अनुभव किंवा ती प्रचिती आपल्याला आपली जाणवत असते, मात्र त्याचा आपण खूप जास्त गवगवा करत नाही. प्रत्येकाला ती आत्मनं जाणवत असते की कोणीतरी दिव्य शक्ती एक माझ्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे, आणि त्यामुळे मी हे करू शकते किंवा ती शक्ती माझ्याकडनं हे घडवून घेते, असं प्रत्येकाला जाणवत असतं. पण तरीही एक छान अनुभव तुमच्या गाठीशी म्हणजे महाअवतार बाबाजींच्या गुरूंचं दर्शन हे तुम्हाला झालेलं आहे. बरोबर. तर आम्हाला ऐकायला आवडेल तो अनुभव. माझ्या 98च्या बेड रिटर्न काळामध्ये आणि त्याच्यानंतरच्या लगेच ट्रीटमेंटच्यासाठी मी खूप वेगळे जे काय सांगेल त्या ट्रीटमेंट करायचो. जो सांगेल त्या डॉक्टरकडे, जो सांगेल ती पॅथी कळेल त्या नवीन डॉक्टर, कळेल ती नवीन पॅथी, असं सगळे प्रकार चालू होते. त्याला माझ्या एका मुंबईतल्याच मित्राच्या थ्रू मला डॉक्टर राम भोसलेच्याकडे जायचा योग आला. आणि डॉक्टर भोसले साहेबांच्या घरामध्ये पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो, खरं म्हणाल तर मला त्यांच्याबद्दल ते किती मोठे आहेत हे मला जाणूनही घ्यायचं नव्हतं, आणि मला ती गरज पण नव्हती. माझी गरज एवढीच होती की मला तेव्हा बरं व्हायचं होतं. त्यामुळे मी फक्त त्यांच्याकडे डॉक्टर किंवा त्या क्षेत्रामधला कोणतरी एक बाबा मोठा व्यक्ती आहे हा बरं करतो, मी तेवढ्याच याने गेलो असल्यामुळे मला काही फार त्याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काही अट्रॅक्शन नव्हतं. डॉक्टर राम भोसले गेल्यानंतर मला कळलं की डॉक्टर राम भोसले किती मोठे होते. मी कधी ते हे गोष्टी मला खूप त्याचं वाईटही वाटतं मला. पण त्या परिस्थितीमध्ये असताना मी जेव्हा त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो होतो, तर आम्ही 4-5 मित्र त्यांच्याकडे गेलो असताना, तर ते असे थोडेसे स्थूल होते, खूप मोठं पोट होतं त्यांना. ते ज्या कॉटवरती बसायचे बेडवरती, त्या बेडच्या पाठीमागं महाअवतार बाबाजी, त्यांच्या बहिणीचा आणि लहरी माशांचा असे 3 फोटो लाईनीत लावलेले होते. आणि आम्ही त्यांच्याशी उभं राहून बोलत असताना एक नर्स त्यांच्याकडे काम करणारी, ती नर्स त्यांना
औषध देण्यासाठी, इंजेक्शन देण्यासाठी आले आणि आम्हाला सांगितलं तुम्ही सगळे लांब थांबा. मग त्यांच्या गोळ्या, औषधं, त्यांचं BP चेक करणं ते सगळं चालू होतं. आणि ते सगळं चालू असताना मला त्यांच्या बाजूला एक उभी फिगर, साधारण 6.25 फूट उंचीची, संपूर्ण दिगंबर, अंगावर वस्त्र नाही, कमरेपर्यंत केस, साधारण तिबेटियन चेहरा, आणि सगळ्यात भयंकर म्हणजे ते जे काय दिसत होतं 7.25 फूट उंचीचं व्यक्ती, ती संपूर्ण बॉडी ट्रान्सपरंट. आणि त्याच्यापेक्षा भयंकर म्हणजे त्या उभं राहिलेल्या व्यक्तीचे हात उभं राहिल्यानंतर जमिनीला टेकलेले होते आणि पायाच्या शेजारी जमिनीवर असे हात ठेवलेले होते. तर हे जे काय मला दिसलं, तर मी क्षणभर खरं म्हणाल तर मला अध्यात्मातला पण माहित नव्हता. किती सेकंदांसाठी दिसलं असेल तुम्हाला? अर्धा मिनिट वगैरे असेल. पण ते जे मला प्रत्यक्ष दिसत होतं, म्हणजे हे कुठलं स्वप्न नाही किंवा काय नाही, मला समोर क्लिअर दिसत होते. आणि कुठेतरी मी आतनं टरकलो, कारण मी घाबरलो, हे काय ते दिसतं ते काहीतरी भयंकर आहे. आणि ते दिसत असताना मी माझ्या शेजारच्या मित्राला फक्त बाजूला घेऊन त्याला हे केले की म्हणलं तुला दिसतात का, म्हणलं असे असे दिसत, असं मी त्याला सांगायला लागलो आणि ते व्हॅनिश झाले. पण तेव्हा माझं काही एवढा अध्यात्माचा किंवा या रिलेटेड अनुभवाचा काही माझ्याकडे एवढं हे नसल्यामुळे मला क्षणभर असं वाटलं हे काय जे बघितलं ते काय होतं, म्हणजे हे सत्पुरुष होते का भूतपिशाच होतं का आणखीन काय होतं. मी कुठेतरी त्या एंटिटीला बघून घाबरलो होतो. आणि मग तो माझा मित्र मला म्हणला तुला जसे दिसलं, जे दिसलं ते डॉक्टर साहेबांच्या कानावर घाल. आणि मी जसं त्यांना हे सांगायला लागलो, सगळं एक्सप्लेन करायला, तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. त्यांनी मला घट्ट असं जवळ मिठीमध्ये घेतलं आणि खूप वेळ माझ्या डोक्यावरनं हात फिरवल्यानंतर ते मला म्हणले की हे भद्रभाऊ महाराज होते आणि तुझ्यामुळे मला कळलं की भद्रभाऊ महाराज आपल्या घरात येतात. आणि मग ते माझ्या एकदम प्रेमातच त्या दिवशी पडलं. त्याच्यानंतर माझ्या एवढं प्रेम त्याला त्याच्यानंतर केलं. मग मला मसाज दिला. मग नंतर तेव्हा त्याने अनेक गोष्टी त्याला त्या बऱ्याच जणांच्या काही शेअरही केल्या असतील, पण त्या आम्हाला पण त्याला आम्ही तिघं चौघं मित्र होतो, आम्हाला पण त्यांनी सांगितल्या होत्या की त्याच्यात ते म्हणले होते की माझा पहिल्या जन्मात मी संभाजी महाराज होतो, दुसऱ्या जन्मात मी महाराणा प्रताप होतो आणि तिसरा जन्म पण माझा भोसल्यांच्याच घरात आहे आणि हा माझा मुक्तीचा जन्म आहे आणि आता सद्गुरू मला या जन्मात मुक्ती देणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या मुखाने सांगितलं की पहिल्या जन्मात मी संभाजी महाराज होतो. हे डॉक्टर राम भोसले इतके मोठे अधिकारी सत्पुरुष होते आणि जे त्यांना भेटलो तेव्हा माझं कळायचं वय नव्हतं असं म्हणू शकतो मी, किंवा मला त्याच्यात फार अट्रॅक्शन होतं की ठीक आहे असतील म्हटलं. त्यांच्याबद्दलची महती मला ते गेल्यानंतर ती सगळी कळली. आणि आज मला कित्येक लोक भेटल्यानंतर मला म्हणतात अरे बापरे तुम्ही डॉक्टर राम भोसलेंना भेटला होतात. डॉक्टर राम भोसलेंनी सचिन तेंडुलकरला पण मसाज दिलाय. सेम पिरियड होता जेव्हा मला त्यांनी दिला होता, तोच पिरियड होता. पण आज एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही भेटून त्यांचा स्पर्श तुम्हाला लाभला आहे. त्यांनी मला 6 मसाज दिले. ते एवढ्या त्यांनी शब्दाने मला सांगितलं होतं की तुम्हाला माझ्याकडे यायला तर कधी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला लागणार नाही, तुम्ही आता माझ्या घरचे झाला. आणि मग फार मोठी गोष्ट, मलबार हिलला ते राहायचं मुंबईला. मग असा चित्र काढण्याचा काही योग आला? ते जे मला दिसलेलं जे रूप होतं ते माझ्या एका पेंटिंग मध्ये मी चितारलंय. फक्त त्याच्यात मी ते दिगंबर दाखवले नाही, त्यांना फक्त वस्त्र दाखवलं होतं. आणि त्यात मला अजून एक वाक्य त्यांचं आठवत आहे. तेव्हा महात्मा बाबाजी राम भोसले असं म्हणाले होते की ते जे भद्रभाऊ महाराज आहेत त्यांना मी बद्रीनाथला मसाज केला होता एका पहाडावरती, आणि तेव्हा त्यांचे थंडीने हात आखडलेले होते आणि ते ज्या पहाडावर झोपले होते ते जमिनीपासून 6 इंच आधांतरी होते. आणि त्या आधांतरी झोपलेल्या सत्पुरुषाला मी स्वतः मसाज केला असं त्यांनी सांगितलं. हे असे अनुभव येत असताना किंवा अशी चित्र काढत असताना मला वाटतं की सामान्य व्यक्ती हे असं करू शकत नाही. अर्थात त्याच्यासाठी काहीतरी साधना जसं तसं ना एक आध्यात्मिक प्रगती सुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्यात असते आणि म्हणून हे सगळं घडत असतं. अशी आध्यात्मिक प्रगती तुमच्या आयुष्यामध्ये घडताना तुम्ही पाहताय का? किंवा आता ही चित्रकार ते आध्यात्मिक प्रगती? नाही, मी आता सुद्धा साधा, सगळ्या सामान्य माणसांसारखा साधा, मी आता पण सामान्य म्हणूनच समजतो स्वतःला. अजूनही मी स्वतःला साधक या अवस्थेतच मानतो. काय असतो माहिती का की ठीक आहे तुम्हाला 4 लोकांपेक्षा खूप चांगले अनुभव आले, 4 लोकांपेक्षा खूप जास्त सत्पुरुषांच्या भेटी झाल्या, पण हा माझ्या पूर्वपुण्याचा, माझ्या आई वडिलांच्या पुण्याचा, ही ब्लेसिंग्स असतात, ती तुम्हाला कुठेतरी तुम्हाला उपयोगी पडली. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी घटना घडून आल्या आणि अनेक अनुभूती मिळत गेल्या. पण माझे सद्गुरू मला आत्तापर्यंत तेच सांगायचे, ते अजूनही त्यांचं वाक्य सेम आहे. साधना मार्गातला मनुष्य हा प्रत्येक दिवशी पहिलीतच असतो. मी मागची 15 वर्ष 10 वर्ष खूप तपश्चर्या केली आहे, खूप काय काय साधना करून मिळवलंय, म्हणजे मी उद्या बेताल वागायला मोकळा आहे
असं नाही. असं नाही. ते म्हणायचे 15 वर्ष जरी साधना केली, 20 वर्ष केली, 25 वर्ष केली, तरी उद्याचा दिवस जेव्हा मी साधेला आज स्वामींच्या समोर बसेन तेव्हा तो माझा पहिलाच दिवस असा. खरंय, खरंय. काल काय केलं ते संपलं. खरंय. तर असं असावं, हा. कारण त्यांनी तुमचा इगो हा नेहमी खाली राहतो. बरोबर. अहंकार येत नाही. अहंकार येत नाही, कारण ही अवस्था तुम्हाला कधीच तुम्हाला जमीन सोडू देत नाही. आणि मला असं वाटतं की कुठल्याही माणसाने त्याची जमीन सोडू नये. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी आता म्हणजे माझे कधी कधी मित्र म्हणतात, आता काय शेखर तू सेलिब्रिटी झाला. तर मी अजूनही एक माझं वाक्य कॉमन आहे, सेलिब्रिटी वगैरे ही हवा असते सगळी. ज्या माणसांनी मला एवढं काम दिलं, 8-8.5 हजार पेंटिंग होईल, किती लोकांचे, किती आर्टिस्ट लोकांच्या नशिबाने आज माझ्या हात एवढं काम झालं, मग त्या लोकांनी मला सेलिब्रिटी केलं ना. ती लोक माझ्यासाठी सेलिब्रिटी पाहिजे. त्यांच्यासाठी जर मी ॲटिट्यूड ठेवत असेल आणि मी जमीन सोडून जर वागत असेल आणि मी जर अहंकाराने त्यांच्याशी बोलत असेल, तर कधीतरी तुम्हाला त्याची पण तुम्हाला पे करायला लागतं. कारण मला असं वाटतं की तुम्ही जेवढे जमिनीवर राहता, जेवढे ग्राउंडवर राहता, तेव्हा तितके जास्त तुम्ही मोठे होता. अगदी योग्य. ॲटिट्यूडने माणूस लहान होतो. अगदी त्याला एक आठवलं म्हणून उदाहरण पटकन तेही सांगतो. माझ्या अगदी यंग एजमध्ये श्रेयस हॉटेलला, पुण्यातल्या श्रेयस हॉटेलच्या टेरेसवरती झाकीर हुसेन साहेबांबरोबर मला एकदा संध्याकाळचं जेवण एकत्र करायचा योग आला. माझं खूप यंग एज होतं त्याला, साधारणपणे वाटतं 24-25 वय होतं माझं. आणि सगळी मोठी मोठी लोक त्याला झाकीरबाईंच्या बरोबर टेबलावरती होती आणि मी या सगळ्यांमध्ये मी अगदी यंग होतो. सगळी सिनियर लोक होती आणि झाकीरबाई समोर असे बसले होते आणि मला इतकं भरून आलं होतं की झाकीरबाई साक्षात आपल्या समोर, आणि खूप भाग्याने मला त्या क्षणाचा मी आनंद घेत होतो. आणि तेवढ्यात माझ्याच वयाचा एक मुलगा डग्गा तबला घेऊन तिथे आला आणि झाकीरबाईंच्या समोर तो डग्गा घेऊन असा, त्याच्या हातात एक मार्कर पेन होता. तो म्हणला, पंडितजी जरा साईन देतो ना. तर तेव्हा पंडितजींनी फक्त त्या मुलाकडे, माझ्याच वयाचा मुलगा होता, त्यांनी फक्त त्या मुलाकडे असं फक्त बघितलं आणि त्याला म्हणले, ये हमारी सरस्वती है, हम इसके ऊपर साइन नहीं करते, आप कागज लेके आओ. जेव्हा पंडितजींच्या मुखात हे शब्द आले ना, त्यांची उंची त्या क्षणाला माझ्या मनात जी मोठी झाली ते आज तागात. खरं, मी जेन्युनली सांगतो, एवढा मोठा कलाकार इतका नम्र मी विचारच नाही करू शकत. आणि आपण किती छोट्या छोट्या लेवलचे अहंकार कुरवळत बसतो. एवढ्या मोठ्या व्यक्तीने सुद्धा त्या मुलाला सही दिली, त्याला इतकं शांतपणे सांगितलं की आम्हारी सरस्वती आहे. असे विचार करणारे जेव्हा तुम्हाला कलाकार, सत्पुरुष जेव्हा जवळनं बघायला मिळतात, तुम्ही त्यातनं शिकायचं हेच असतं. खरं खरं. तुमच्या स्टुडिओमध्ये येणाऱ्या व्यक्तीसाठी, म्हणजे आपण म्हणतो नाही का की आपलं जे कार्यस्थळ असतं, तर ती आपल्यासाठी एक श्रद्धा असते किंवा एक आपण देवळात कसे जातो, ज्या भक्तिभावाने जातो, ज्या सात्विक भावाने जातो ना, अगदी तसेच आपण आपल्या कार्यस्थळावर जातो. जिथे आपण आपलं कर्मस्थळ जे मानतो तिथे आपण जात असतो. आपल्या स्टुडिओमध्ये येताना असे काही नियम आहेत का, किंवा तुम्ही स्वतःही जाताना ते नियम तिथे अगदी आवर्जून पाळता? माझ्या स्टुडिओत येणाऱ्या लोकांचा एक कॉमन सगळ्यांचा, म्हणजे मागच्या 25 वर्षातला कॉमन सगळ्यांचा एकच वाक्य असतं की तुमच्या स्टुडिओत आलं की पाय निघत नाही. हे माझ्या स्टुडिओत येणाऱ्या 99.99% सगळ्या लोकांचं सेम मत आहे. आणि हे फक्त माझ्याकडे येणाऱ्या व्यावसायिक चित्रकार म्हणून चित्र खरेदी करायला किंवा चित्र ठरवायला येणाऱ्या लोकांचं मत नाही, तर माझ्याकडे येणाऱ्या अनेक, जेवढे माझ्याकडे सत्पुरुष आत्तापर्यंत आले, त्यांचं पण हे सेम वाक्य असतं की तुमच्या स्टुडिओत आलं की भारावून झाल्यासारखं होतं, इथे एनर्जी आहे की ती आम्हाला बाहेर जावं असं वाटत नाही. आणि असे पण कित्येक माझ्या स्टुडिओत असे पण येणारे लोक आहेत की ते 15 दिवस, महिना झाले की असे येऊन बसतात की जरा शांत वाटावं म्हणून आज आलो. असे पण खूप जण आहेत की ते उगेच येऊन बसतात, त्यांना असं तिथे आलं की एक एनर्जी छान वाटते. तर मला असं वाटतं की कदाचित ज्या अवतारी सत्पुरुषांचं काम माझ्या स्टुडिओत चालतं, तर त्यांचा ऑरा तिथे क्रिएट झालेला असतो. आणि त्यामुळे ऑरामुळे ते सुदिंग एक्सप्रेशन्स तिथे, सुदिंग जे व्हायब्रेशन्स असतात तिथे तयार होतात. आणि ती कदाचित व्हायब्रेशन्स आहेत ना, ती ऊर्जा ती संपूर्ण त्या भागाला सगळी भारावून टाकते. आणि त्यामुळे माझ्याकडे आलेल्या लोकांना त्याचा अनुभव येत असावा. मी सततच त्याच्यात असतो, त्यामुळे मी त्या आत्मानंदात, त्या धुंदीत असल्यामुळे मी त्याच्या सगळ्या पलीकडे जाऊन वागत असतो. मला स्टुडिओमध्ये, म्हणजे मी अगदी मोहम्मद रफी साहेबांची गाणी सुद्धा मी तितक्याच तन्मयतेने ऐकतो. आणि मला ते ऐकताना सुद्धा त्याच्यातही माझं अध्यात्म, तिथेही माझं एका साईडला किशोरी आमोणकर कधी ऐकतो, कधी मोहम्मद रफी साहेब ऐकतो.
आणि भरपूर क्लासिकल ऐकतो आणि तितकंच माझ्याकडे आध्यात्मिक प्रचंड कलेक्शन आहे. बर. ते सतत ऑडिओ प्ले चालू असतात, पण वा. त्यांनी एक व्हायब्रेशन तयार होतात. हो. मी सामवेद, हं. प्रचंड सामवेद ऐकतो दिवसभर. बरं. खूप सामवेद सतत चालू असतो स्टुडिओमध्ये. त्याचा पण आजूबाजूच्या स्पंदनांमध्ये खूप फरक पडतो. वा. तर हे सगळं स्पंदनशास्त्र आहे. हो. एव्हरीथिंग इज नथिंग बट व्हायब्रेशन असं हो. आपण जे काही ठिकाणी म्हणलं, ते हं. सगळ्या व्हायब्रेशन ऊर्जेतनं तयार होतात आणि ऊर्जा मग वेगवेगळ्या प्रकारांनी तयार होतात. हा. कधी कधी चित्र बघून होतात, कधी रंग बघून होतात, कधी आकार बघून होतात, हं. कधी आवाजाने होतात. तर कशानेही ऊर्जा तयार होऊ शकते. हो. हो. ती फक्त तुम्हाला सुदिंग वाटली पाहिजे. वाटली पाहिजे. आजपर्यंतचं सगळ्यात भव्य किंवा मी म्हणेन सगळ्यात मोठं पेंटिंग तुमचं कोणतं आहे? आत्ताच मी एक मोठा स्टुडिओ माझा स्वतःचा जिथे करतोय, बरं. तिथेच पुण्यामध्येच आमच्या तिकडे हं. कोथरूडला गोखले बिझनेस बे म्हणून आहे. हं. तिथे आता एक मोठं चित्र केलंय. बरं. ते माझ्या आत्तापर्यंतच्या पेंटिंगमधलं कारण वन ऑफ द मोठं पेंटिंग आहे. बरं. 10 फूट हाईट आणि 20 फूट लांब असलेलं. हो हो हो. आणि चित्र म्हणून अजून माझ्या बाबतीतल्या त्या चित्राचा एक हे मोठा सांगायला हरकत नाही की आत्तापर्यंतचं पेंटिंगमधलं झालेलं हायस्ट स्पीडनी झालेलं पेंटिंग. हां. मी स्वतः अनुभूती अशी घेतली की चित्र मी केलंच नाही. हां. मी फक्त सही टाकायचं भाग्य मला मिळालं. करवून घेतलं. हो, कारण 10 बाय 20चं पेंटिंग ज्या स्केलचं पेंटिंग आहे, ते पेंटिंग प्रोफेशनली व्हायला मला ते प्रोफेशनल काम म्हणून जर मी मिळालं असतं, हां. 1.25 महिन्याचं पेंटिंग कमीत कमी होतं. हां. ते पेंटिंग 14 तासात पूर्ण झालं. काय म्हणता? तर हे माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग. आणि हे मी माझ्या कुणाला असं लपून छपून केलं नाही, सगळ्या पब्लिक समोर केलं होतं. त्यामुळे त्याचा एक तो काहीतरी त्याच्यात ती ऊर्जा होती, काहीतरी कुठली तरी शक्ती होऊन ते करून गेली असं मी नक्की सांगतो. मला फक्त निमित्त व्हायला मिळालं त्या शक्तीचं. त्या शक्तीचं निमित्त व्हायला मिळालं ना, एवढी मोठी कलाकृती साकारली गेली. आणि जिथं माझा स्टुडिओच तिथे होणार आहे अशा ठिकाणीच साकारली गेली आणि तिथे महाराज लागले, हे माझ्यासाठी अजून मोठं भाग्य समजतं. माझा स्टुडिओ व्हायच्या आधीच तिथे महाराज जाऊन बसले. प्रत्येक कलाकाराची एक आंतरिक इच्छा असते किंवा एक स्वप्न बघत असतो ना प्रत्येक कलाकार, की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे किंवा हे मला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठीचा प्रवास सुरू झालाय. असं काही डोळ्यासमोर असा काही ड्रीम प्रोजेक्ट आपला आहे का, किंवा तो पूर्ण करण्यासाठी म्हणून ती साधना सुरू झालेली आहे? माझं स्वप्न होतं की आपल्या चित्रांचं कुठेतरी, महाराजांच्या सगळ्या चित्रांचं एकत्रित कुठेतरी दालन असावं, म्युझियम असावं. बरं. ते आता माझ्या एका मित्रानेच मनावर घेतलंय आणि तो ते अक्कलकोटलाच करतोय. वा. झालं, स्वामींच्या इच्छेने पूर्ण झालं तर ते होईल. वा. व्हावं अशी इच्छा आहे. त्यांनी मला डिक्लेअर करून टाकलंय. मी त्याला खूप टाळायचा प्रयत्न केला, पण तो हट्टाला भेटलाय आणि ते भव्य दिव्य कदाचित होईल. बरोबर. व्हावं अशी इच्छा माझ्या मित्रांनीच ते मनावर घेतलेलं असल्यामुळे. पण माझं स्वतःचं सुद्धा स्वप्न होतं की आपल्या स्वामींच्या झालेल्या चित्रांचं एकत्रित कुठेतरी चित्राला एकत्र लागण्याचा योग यावा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की अनेक कलाकृती चित्र काही काही ठिकाणी खूप छान छान झालेली मला पण अशी डोळ्यासमोर येतात, पण त्या सगळ्या चित्रांना एकत्र पाहण्याचा जो इम्पॅक्ट असतो ना, हा खूप वेगळा असतो. दादरच्या मठाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या मठाने एकदा एक्झिबिशन माझ्या चित्रांचं केलं होतं. मला खूप त्या दादरच्या मठातल्या एक्झिबिशनचा खूप चांगली आठवण माझ्यासाठी आहे की ते एक्झिबिशन मंदिराच्या आवारात त्यांनी लावलं होतं. जागा छोटी होती पण सगळी चित्र त्यांनी लावली होती आणि एका ठिकाणी अशी 80-100 चित्र सगळी आणि काही फोटोग्राफच्या प्रिंटच्या फ्रेम. अक्षरशः तुम्हाला सांगतो की स्त्री पुरुष, स्त्रिया जास्त इमोशनल असतात असं आपण म्हणतो, पण ते एक्झिबिशन बघताना अनेक पुरुष अक्षरशः भरलेले डोळे आणि डोळे पुसत एक्झिबिशन बघत होते. आणि त्या गोष्टीला माझ्या 10-12 वर्ष झाली, 12-13-14 वर्ष झाली असतील, कारण त्याच्यापेक्षा जास्त झाली. पण मला आज ते जेव्हा मी आठवतो ना, तर त्याच्यात आनंद किंवा ते खरं मानधन आहे. खरंय. हो. कलाकाराला पावती खरी काय तर ती आहे की आपल्या चित्रांनी असा जर इम्पॅक्ट येत असेल. आणि स्त्रिया भावनाशील असतात, त्या रडल्या, त्या डोळ्यात. माझ्या घरात सिनेमा बघताना आई रडायची की आईकडे डोळे, आम्ही खूप चेष्टा करायचो, पण ते इमोशनल असतात. पण पुरुषांना रडत रडत चित्र बघताना बघणं हे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं आणि ते तिथे बघितलं मी. तेव्हापासून माझ्या मनात खूप वर्षापासून अशी इच्छा आहे की असं एक मोठं एखादं भव्य दिव्य परमनंट कला दालन असावं किंवा मोठं एक्झिबिशन व्हावं, असं डोक्यात माझं स्वप्न आहे. इच्छा माझी इच्छा जर चुकीची नसेल तर ते पूर्ण करतील. वा. खरंय. शेवटी तुम्ही जसं म्हणालात की आपली प्रत्येक इच्छा, आपलं प्रत्येक स्वप्न आणि आपण जगत असणारा प्रत्येक दिवस हा तो त्या परमेश्वराच्या अधीन आहे. त्याच्यामुळे त्याची इच्छा असेल तर नक्कीच ते छान घडत जाणार आहे आणि ती इच्छा आहे असा विश्वास आपण नेहमी ठेवावा की त्यांची चांगलीच इच्छा तोही ठेवलाय आणि सगळं त्याच्या अधीन आहे असं मानलं ना
तर झालं काय नाही झालं काय दोन्हीचा त्रास होत नाही. झालं तर आनंद आहे, नाही झालं तरी आनंद आहे, इच्छा त्यांची. हे इतकं तुम्ही फिट करून टाकलं आणि मग ते आपल्या कित्येक वेळा तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त, मी तर नेहमी म्हणतो की माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी दिलंय. मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं एवढं काम होईल, एवढ्या लेव्हलला आपल्याला उंचीवर महाराज आणतील. तेव्हा मागायला एवढंच आवडेल, आत्तापर्यंत जमिनीवर ठेवलं ना त्याच्यापेक्षा जास्त जमिनीवर ठेवा. कारण जितका तुमचा तो जमिनीवर राहणं जितकं तुमचं वाढेल ना तितके तुम्ही वरती जाता. खरं खरं. समाधान आणि सत्पूर्ती ही खरोखर म्हणजे त्या परमेश्वराच्या चरणी लीन आपलं सगळंच आयुष्य असावं. आणि अर्थातच या भागाच्या माध्यमातून मला असं वाटतं की एका चित्रकाराला जाणून घेताना, त्याच्या चित्रांच्या रंगांना जाणून घेताना अध्यात्माचे सुद्धा अनेक रंग आम्हाला तुमच्याकडनं जाणता आले. आणि खरोखर त्यामुळे हा भाग खऱ्या अर्थाने रंगला. आपण जे म्हणतो ना की एखादी कला रंगते, ती कशी रंगते, त्या मागचे कोणते रंग असतात, ते साक्षात या कलाकाराकडनं जाणता आले. त्याबद्दल आपले खूप मनपूर्वक आभार की तुम्ही वेळात वेळ देऊ नका. कारण आम्हाला माहिती आहे की अनेक चित्रांचं लोड सध्या आहे, भरपूर काम चालू आहे, मी म्हणेन की भरपूर सेवाही चालू आहे. आणि अशीच या कलाकाराच्या हातनं ही सेवा अशीच घडत राहो यासाठी मराठी सृष्टी टॉक्सच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून खूप मनापासून आभार. मी नक्की सांगेन की खूप छान, मला सुद्धा इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आजचा मराठी सृष्टी टॉक्सचा हा भाग तुम्हाला आवडला असेल आणि त्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांच्याकडनं ज्या तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला आवडल्या त्या नक्की कमेंट्समध्ये लिहा. अजून तुम्हाला काय काय गोष्टींवर हे पॉडकास्ट बघायला आवडतील त्याबद्दल सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर असंच दर्जेदार कंटेंट जर तुम्हाला वाचायचं असेल तर मराठीसृष्टी.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करा. शेखरजी, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि मराठी सृष्टी टॉक्सला खरोखर म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तर तुमच्या चित्रांच्या माध्यमातून दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि एक छोटीशी भेट आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला.